आणि त्या दिवशी त्यांनी एक हा संकल्प सोडला आणि 4 महिन्यात ही प्रगती बघता आम्हाला खूप भारी वाटते. आणि चंदू सर आणि संतोष नाणेकर सरांनी आम्हाला एवढ्या स्टेजवर परफॉर्मन्स करण्याची संधी दिली. आमची टीम घेऊन आलो आणि त्यांचा सपोर्ट बघता आम्हाला असं वाटत नाही की आम्ही पुण्यावरून 250 किलोमीटर खेळतोय. आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या नेटिव्ह ठिकाणीच खेळतोय आणि खूप सुंदर वाटते. क्या बात आहे. म्हणजे आपले पण तुम्हाला वाटतंय ह्या पूर्ण मॅचमध्ये खेळताना. तुम्ही काय सांगाल सर? ठीक आहे. मी या स्पर्धेबद्दल आणि या सगळ्या आयोजनाबद्दल आयोजकांचं खूप खूप आभार मानेन की महाराष्ट्रातल्या आणि आमच्यासारख्या टीमकडून आम्हाला ग्रामीण खेळाडूंना संधी देण्यासाठी त्यांनी एक हा प्लॅटफॉर्म आम्हाला दिला. आणि भविष्यातही त्यांच्याकडून असेच फक्त मुंबईला नाही पुणे आणि या परिसरात पण अशा स्पर्धा आयोजन करावं जेणेकरून ग्रामीण खेळाडू जे आहेत खूप मोठं टॅलेंट जे लपून आहे त्यांना एक संधी मिळेल. नक्कीच हाच प्रयत्न करतोय क्रिकॉन कप 2021. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मनापासून आभार की तुम्ही इथं आलात. तुमची पूर्ण टीम इथे आली आणि क्रिकॉन कप 2021 कडून पूर्ण तुमच्या टीमचं मनापासून आभार अँड ऑल द व्हेरी बेस्ट. आता तुमची टीम खेळणार आहे. चला तर पुन्हा मिळणार आहोत 2 विनिंग टीमची मॅच मैदानामध्ये रंगताना दिसणार आहे. लगेच मिळणार आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू रेशमा. आप सभी का हार्दिक स्वागत है. विराट प्रेजेंट्स क्रिकॉन कप 2021. दोस्तों ये मैच ख़त्म होने के बाद हमें 5वीं सुपर 6 की टीम मिल जाएगी. उसके बाद हम चिट्ठी करने वाले हैं. चिट्ठी इसलिए डालने वाले हैं ताकि कल के जो पहले 3 मैच है उसका शेड्यूल हमें मिले और जो छठी चिट्ठी रहेगी वो आज के आखिरी मैच का विनर कौन होगा ऐसा उसमें लिखा होगा. विनर ऑफ द लास्ट मैच ऑफ टुडे. ताकि 6 चिट्ठियों के बीच में डिसीजन मेकिंग हो जाएगा. तो जो टीम का कल सुबह पहला मैच है वो अपना ट्रैवल प्लान कर पाएगी. बाकी और कोई वजह नहीं है. इसलिए ये मैच की समाप्ति के बाद चिट्ठियाँ डाली जाएंगी. इसकी तरफ मैं तवज्जो करना चाहूँगा. तमाम टीम ओनर्स, प्लेयर्स और पब्लिक हमारे साथ जुड़े रहें. ये मैच के रिज़ल्ट के बाद हम चिट्ठियाँ करेंगे. जो 5 टीमें ऑलरेडी पहुँच चुकी है. 11 वॉरियर्स विनर्स इंडिया, ट्राइडेंट नवी मुंबई. कल हमने देखा जीतने वाली जो 2 टीमें थी उसमें पिरामिडर बड़ौदा और कल के आखिरी मैच में शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर. तो पहले ओवर की शुरुआत और लेकर आ रहे हैं यहाँ पर अब प्रज्योत अंभीरे और बैट्समैन है बबलू पाटिल. बबलू पहली बॉल पर रॉकेट उड़ाया और अनिकेत राउत. व्हाट अ सुपर्ब कैच, स्टार कनेक्ट कैच और क्रिकॉन फैंटेसी विकेट. बबलू पाटिल आउट होते हुए. अगदी मोठी विकेट निलेश भिंताडे क्रिकेट क्लबची. बॅट्समन बबलू पाटील इथे आउट होत आहेत. टॉप पेज घेतल्यानंतर खूप चांगलं जजमेंट विकेट कीपर अनिकेत राऊत टीमचा कॅप्टन भरपूर वेळ हवेत राहिला आणि हरीश पंड्या सरांनी सांगितल्याप्रमाणे रॉकेट मात्र लगेचच खाली आपण पाहिलं. अनिकेत राऊत आल्यानंतर एक चांगला झेल पकडला गेला. भरपूर दूर धावत जाऊन अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगपर्यंत धावत जाऊन हा झेल त्याने पकडला आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क. TennisCricket.inच्या सर्वच कॅमेरामॅनचं त्याच्यासाठी कौतुक व्हायला पाहिजे. बॅट्समन आउट होईल बबलू पाटील. परफेक्ट गेंद. मतलब प्रज्योत अंभीरे की ये खासियत है. पिछले मैच में खर्चीले साबित हुए थे लेकिन इस मैच में जो पिछले मैच में मैंने खोया था उसको इस मैच में मैं कमाऊंगा. और JSW पेविलियन से पहली बॉल बैट्समैन को फोर्स किया और यहाँ पर ये किस तरह कैच को मुकम्मल किया गया एक हाथ से. जी हाँ, मिट्टी के साथ मिट्टी होना पड़ता है और मिट्टी की खुशबू जब आपके टी शर्ट पर, ट्रैक पैंट पर वो मिट्टी लगती है और खुशबू आती है तो फिर उसके सामने तो सेट वेट जटैक का डीओ भी फेल हो जाता है. तो यहाँ पर अब कुणाल खोंड के साथ जुड़ने जा रहे भूषण गोड़े. कुणाल खोंड जो पिछले मैच में अच्छा परफॉर्मेंस किया था उस निरंतरता को बरकरार रखना चाहेंगे. दाहिने हाथ के ओवर द विकेट. इस बार एक और बेहतरीन गेंद, थोड़ी धीमी आई और बाउंस भी अच्छा रहा. प्रज्योत अंभीरे अब लय हासिल कर चुके हैं और उनका लय में आना ये कांधारी किंग्स की सल्तनत को और सलामती की ओर ले जा रहा है. मला तर सरप्राइजिंग ही डिलिव्हरी वाटली कारण मागच्या मॅचच्या
एका मॅन ऑफ द मॅचच्या बॅट्समनचं स्वागत तुम्ही पहिल्याच बॉलमध्ये बाउन्सरने करता, म्हणजेच त्याला देखील आश्चर्याचा धक्का इथे दिला असेल आणि थोडासा बॅकफुटलाच खेळण्याचा प्रयत्न करताना दिसेल कुणाल खोंड, परंतु मी म्हणेन अगदी योग्य रणनीती. इस बार भी वही स्टंप टू स्टंप लाइन, हाइट है, बाउंस है, और सबसे बड़ी बात है कि जो गति है वो कुणाल खोंड को समझने नहीं दे रहे हैं प्रज्योत अंभीरे. वाकई में अंभीरे के अंदर बहुत सारा क्रिकेट छुपा हुआ है और अपने घरेलू मैदान पर यानी कि यहाँ की जो स्थानिक जनता है ये यहाँ के लगभग तमाम खिलाड़ियों को जानते हैं, उनको सपोर्ट करते हैं. ऐसे में इस तरह की गेंदबाजी जो है ये प्रज्योत अंभीरे और पूरे पालघर जिले के लिए खुशियाँ लेकर आई है. क्रीज के कोने से इस बार अंदर लाने का प्रयास, ऑलमोस्ट अ निप बैकर, ऑफ कटर थी लेफ्टी बैट्समैन के लिए. लेग बाय का इशारा अंपायर शशि साटम का, और आखिरकार स्कोर जो है उसकी शुरुआत होती हुई यहाँ पर अब 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बबलू पाटिल को पहली बॉल पर आउट करके एक थोड़ा सा बैकफुट पर भी रखा है उन्होंने एनबीसीसी को, लेकिन ये क्रिकेट है. और ऑल ब्लैक्स जो न्यूजीलैंड टीम को कहा जाता था, ब्लैक कैप्स, बिल्कुल वो ब्लैक एंड ब्लैक में आप देख रहे हैं एनबीसीसी. इस बार स्ट्रोक को खेलना चाहते थे, हुक करने का प्रयास, अपील की जा रही है. यहां पर प्रज्योत अंभीरे अपने फॉलो थ्रू में गेंद को लपक लिया था. स्टार कनेक्ट कैच उन्होंने किया ऐसा मानना है. अंपायर शशि साटम के साथ एक चर्चा चलती हुई. तो प्रज्योत अंभीरे थोड़ा सा मायूस है, लेकिन मेहनत करनी होगी. कीप वर्किंग हार्ड, देर इज़ नो सब्सटीट्यूट फॉर हार्ड वर्क, ऐसा कहा जाता है बड़ी बड़ी फैक्ट्रियों में, कंपनियों में. ये सुवाक्य हर बार आप पढ़ते हैं कि कड़ी मेहनत का और कोई विकल्प नहीं है. एक बार फिर से एक्शन रिप्ले. जी हाँ, इस बार सफल होकर खेल दिया है, विकेटों के पीछे 1 रन हासिल किया. दूसरा ले पाएंगे या नहीं ये सवाल है. कुणाल खोंड ने भी मना कर दिया, नहीं ये ओवर में अगर सब कुछ प्रज्योत के लिए अच्छा हुआ है तो लेट अस नॉट टेक रिस्क. और पहले ओवर को मुकम्मल करते हुए प्रज्योत अंभीरे, कुणाल पावर प्ले का ओवर, 2 रन 1 विकेट, कम खर्चा फुल चर्चा. अगदी बरोबर आहे, कमी खर्चाने फुल चर्चेमध्ये असलेले षटकाने हा बाउन्सर पा, काय बाउन्सर इथे पेश केला. अगदी डोक्याला जाऊन बॉल आदळला आणि त्यानंतर प्रज्योत अंभीरे स्वतः विचारपूस करायला गेला बॅट्समनची की तू ठीक तर आहेस ना. आणि ही तर खरी खेळाडू वृत्ती आहे या टीमकडे किंवा या खेळाडूंकडे. आणि त्यानंतर आपण पाहतोय भूषण गोळे जो खेळतोय 1 रनवर. कुणाल खोंडला अजूनही खातं उघडायचं आहे, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये मी म्हणेन आगीचे गोळे बरसवले पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान बॉलर प्रज्योत अंभीरेने. अंभीरे जास्त गंभीर वाटला पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान आणि खूप चांगली बॉलिंग त्याने केली आपल्या टीमकडून. कुणाल, जो शॉर्ट पिच बाउंसर्स हम देखते आ रहे हैं लगातार क्रिकेट में, और इस तरह की अगर पिचेस है और लश ग्रीन आउटफील्ड है, वो दिन दूर नहीं कि टेनिस क्रिकेट में जिस तरह आप विकेट की हेलमेट पहनने की तरफ भी आगे बढ़ जाएंगे. ग्लव्स तो उन्होंने पहनने की शुरुआत कर दी है. मला तर वाटते विकेट कीपर बरोबर बॅट्समननी देखील काही दिवसांमध्ये बॅट्समन देखील आपल्याला हेल्मेट घालताना दिसतील क्रिकेटमध्ये, कारण सेफ्टी इक्विपमेंट खूप महत्त्वाचे ठरतील बॅट्समनसाठी देखील. आणि ज्यावेळेला डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये तर खूप महत्त्वाच्या आहेत, याचा उल्लेख व्हायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने हा बाउन्सर होतो हा अगदी आपण पाहिलं डोक्याच्या दिशेने, आणि या अगोदर देखील असे इन्सिडेंट आपण भरपूर वेळेला पाहिलेत मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. जी हाँ, तो हिंदुस्तान के जितने भी स्पोर्ट्स गुड्स मैन्युफैक्चरर्स हैं, चाहे जलंधर हो, मेरठ हो या और कोई शहर के, आप सोच सकते हैं, और कॉरपोरेट कंपनियां उसके ऊपर स्पॉन्सरशिप भी दे सकती है हेलमेट के ऊपर. आई थिंक इट्स अ फूड फॉर थॉट. सो 2 रन एंड 1 विकेट एनबीसीसी. और नया ओवर लेकर आ रहे हैं अब कैप्टन अनिकेत राउत. अनिकेत राउत एक अच्छे क्रिकेटर के साथ साथ अच्छे इंसान भी है. काफ़ी अच्छा सोशल वर्क, अपने को मिले हुए इनाम की राशि वो सोशल वर्क में बांट देते हैं.
ये उनकी एक और खासियत है। और देखिए हमारे कैमरा ने किस तरह उनके लेग मूवमेंट को कैप्चर किया है। बॉयसर एंड से नए ओवर की पहली गेंद है, देखिए बहुत ही भव्य और सजीला धक धक चौका, क्या स्क्वायर कट लगाया भूषण गोळे ने। त्या बाउन्सरचं हे प्रत्युत्तर होतं, बॅकफुटला गेल्यानंतर लाजवाब स्क्वेअर कट, कोणीच हालताना दिसलं नाही. बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर होता, कव्हर पॉईंटला एक फिल्डर होता, दोघांच्या मधून जी गॅप होती सुईतून धागा काढावा तसा बॉल काढला आणि पाठवला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. आंखों को ठंडक पहुंचाने वाला ये शॉट, टाइमिंग इतनी बढ़िया थी, देखते ही बनता था। और वो हरी घास के ऊपर दौड़ती हुई गेंद, ऐसा लगा बिलियर्ड्स टेबल के ऊपर वहां पर बॉल दौड़ रही है। पहला धक धक चौका 6 रन 1 विकेट के नुकसान पर, एनबीसीसी का जवाब। परफेक्ट यॉर्कर, इस बार ड्रॉपिंग फ्रॉम द हैंड, उस तरह की गेंद थी बिल्कुल जड़ में आती हुई। और भूषण गोळे को भी थोड़ा आश्चर्यचकित ज़रूर किया था अनिकेत राउत ने। ये अच्छी वापसी है, स्वयं इस टीम के वो नायक हैं और वो जानते हैं कि मैं नायक हूँ तो मेरा काम है कि मैं अपना सर्वश्रेष्ठ क्रिकेट दूँ। स्कोर 6 for 1। आप देख रहे हैं विराट प्रेजेंट्स क्रिकॉन कप 2021, तीसरा दिन और तीसरा मैच। ये मैच की समाप्ति के बाद ड्रॉ किए जाएंगे, जिसकी जानकारी हम पहले दे चुके हैं। इस बार अलग तरीके से, लुक एट दिस, दिस इज एक्रोबैटिक। अब ये तो जिम्नास्ट नजर आए राकेश प्रभु, और दोनों विकेट कीपिंग के बेनमून मुजाहरे पेश किए, पहले अनिकेत राउत ने और अब राकेश प्रभु ने। स्टार कनेक्ट कैच, क्रिकॉन फॅन्टसी विकेट, भूषण गोळे 5 बॉल 5 आउट। ज्या पद्धतीने राकेश प्रभूची हाईट आहे हे फक्त राकेश प्रभूच करू शकला असता या बॉलवर, आणि तोच तिथे होता. त्यामुळे मी म्हणेन कंधारी किंग्ससाठी देखील ती महत्त्वाची गोष्ट राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत राऊतने हा झेल पकडला आणि दुसऱ्या ओव्हरच्या दरम्यान पहा, ज्या वेळेला बॉलिंग करण्यासाठी अनिकेत राऊत गेला, मागे होता राकेश प्रभू. लेग मुवमेंट तुम्ही पाहताय, कॅमेराने कॅप्चर केलेला शॉर्ट बॉल होता आणि त्याला हुक करण्याच्या प्रयत्नामध्ये टॉपेज घेतल्यानंतर मागे पहा, काय फिल्डिंग दर्जा, स्टँडर्ड दाखवत असताना फिल्डिंगमधला कॉर्डिनेशन किती चांगलं होतं. नजर ठेवली बॉलवर शेवटपर्यंत, बॉल हातातून एक वेळेला निसटला आणि त्यानंतर लगेचच डाव्या हातामध्ये सामावला गेला हा बॉल. बॅट्समन आउट. फुटबॉल और जिम्नास्टिक्स दोनों विकेट कीपिंग में नजर आए। ये देखिए फुटबॉल के गोलकीपर की तरह और अभी ये जिम्नास्ट की तरह। शरीर का लचीलापन देखिए राकेश प्रभु का, और उनकी हाइट बड़ी है और उनके इरादे भी बड़े हैं। और यहाँ पर विकेट 6 रन पर 2 विकेट। ये हमारे कमेंट्री बॉक्स का दृश्य जहाँ से आंखों देखा हाल आप सुन पा रहे हैं। JSW पेविलियन की पहली मंजिल पर ये हमारा कमेंट्री बॉक्स है। कितना बड़ा विरोधाभास, पहली गेंद पर चौका, फिर डॉट बॉल और उसके बाद विकेट। 6 for 2। पप्पू तोड़कर नए बैट्समैन, और तोड़कर के कनपट्टी के बाजू से गेंद को निकाला था अनिकेत राउत ने। अनिकेत राउत इज अ लर्निंग बॉलर, बहुत बढ़िया अंदाज में टेक ऑफ लिया था उस गेंद ने। और मजा भी तब आता है कुणाल जब कैप्टन के सामने कैप्टन खेल रहा हो। कानातच सांगितलं, वेलकम टू बोईसर, स्वागत आहे तुमचं बोईसरमध्ये पालघरच्या खेळाडूच्या माध्यमातून. अब तोड़कर ने तोड़ डाला, ये GT20 सिक्सर। पहले मैच में जल्दी आउट हुए थे लेकिन दूसरे मैच में नहीं। क्या जबरदस्त शुरुआत, एक कमांडो, 6 पैक बॉडी, रग्बी प्लेयर, 100 मीटर स्प्रिंटर, कई सारी क्वालिटियां उनके अंदर है। और सबसे बड़ी बात है कि क्या टाइमिंग था कुणाल। आता पप्पू तोडकर देखील सांगतोय, स्वागत नहीं करोगे हमारा. काय फटका होता, षटकार. नहीं, जैसे उनके आगमन पे एक नेचुरली इंस्टिंक्ट आ गया, मुळशी पॅटर्न का डायलॉग था, मी ठोकत नाही मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा है. पप्पू तोड़कर इस बार अपने आप को गेंद की लाइन से अलग किया और बहुत नज़ाकत के साथ खेला गली की तरफ। ये बहुत ज़रूरी है। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 13, 2 विकेट के नुकसान पर। पहले ओवर के मुकाबले दूसरे ओवर में थोड़ा स्थिति बेहतर है। 11 रन दिया अनिकेत ने, लेकिन 1 विकेट लिया, ये भी उतनी ही खास बात।
और ये डगआउट का दृश्य आप देख रहे हैं, थोड़े चिंतित चेहरे। बबलू पाटिल स्वयं पुलिसमैन हैं, सचिन बर्गे इनको आप देख रहे हैं। या आई थिंक दिस इज अ ग्रेट टेलीकास्ट बाय TennisCricket.in। तो अब नए ओवर की शुरुआत होने जा रही है। हमारे कैमरामैन जो है ये क्रिकेटर के सर के बाल से लेके पैर के नाखून तक को कवर कर रहे हैं, ये बड़ी बात है। प्रज्योत अंबीरे JSW एंड से क्या बढ़िया टेक ऑफ इस बार भी। प्रज्योत अंबीरे अब लय में आ चुके हैं। क्या पिच बनी है यार, 3 दिन से इसके ऊपर मुकाबले चल रहे हैं, कल भी होना है। उसके ऊपर घास है, मूविंग जिस तरह से की गई है, ये मूविंग करने से फ़ायदा क्या होता है कि जो घास है वो अपनी स्थिति स्थापकता को बरकरार रखता है, और जो सख्त पिच है उसको वो पकड़ कर रखने से क्रैक्स का ज़्यादा फर्क नहीं पड़ता। बॉल का जो बाउंस है वो भी इवन आ रहा है। पप्पू तोड़कर के बाजू से गेंद को निकाल दिया। जी हाँ, ये है सन सनन साय साय करती हुई बॉल निकल गई विकेट कीपर अनिकेत राउत के पास। गुणवत्ता भरी बॉलिंग प्रज्योत अंबीरे द्वारा। एक्शन रिप्ले। पप्पू तोड़कर हुक करना चाह रहे हैं लेकिन अभी तक कामयाब नहीं हो पाए। 8 गेंदें की है और केवल 1 रन दिया है। पुरानी फिल्मों में ऐसा एक मुनीम हुआ करता था जो बिल्कुल ब्याज के साथ वसूल करता था, और ऐसे ही यहाँ पर प्रज्योत अंबीरे पहले मैच में भले उनकी गेंदबाजी इस तरह थी कि उन्होंने डेबिट कार्ड स्वाइप किया, खर्चा करते गए, लेकिन दूसरे मैच में अगर हम देखें तो वाकई में किसी मारवाड़ी कंपनी के अकाउंटेंट नज़र आ रहे हैं। कुछ भी नहीं दूंगा, और दूंगा तो लिख कर लूँगा। 13 for 2। वही लाइन, वही लेंथ, वही गति, इसको कहते हैं कंसिस्टेंसी, एंड कंसिस्टेंसी इज द की। बॉलिंग इन द राइट एरियाज, पिचिंग इट अप जिसको कहा जाता है क्रिकेट में। अ प्योर क्वालिटी बॉलिंग बाय प्रज्योत अंबीरे। अंबीरे आता गंभीरपणा आणि खंबीरपणा आहे कुणाल। नाही, खरोखर अंबीरे आता गंभीर पण झाला आणि खंबीर पण झाला. त्याचं कारण पहा, मागचे 3 बॉल एकाच टप्प्यावर. मला असं वाटलं काही क्षणापूर्वी की तिथे कॉईन वगैरे ठेवलाय की काय, आणि काय बॉलिंग केली आहे, लाजवाब. एक और बढ़िया गेंद घुमाई, बल्ले को जागते रहो का आदेश देती हुई डिंग डोंग का वार्निंग बेल बजाया और चली गई विकेट कीपर अनिकेत राउत के हाथों में। जो युवा यूट्यूब दर्शक इस मुकाबले को देख रहे हैं, अगर आपको क्रिकेट सीखना है, दिस इज द कप, दैट इज क्रिकॉन कप 2021। अपने सपनों को चेस कीजिए। और सबसे बड़ी बात है, देखिए 4 बेहतरीन गेंद करने के बाद भी वो अपने रनअप के ऊपर एक बार फिर से काम कर रहे हैं। हेच तर एका मोठ्या बॉलरचं लक्षण असतं की यानंतर मला कुठलाच चुकीचा बॉल टाकायचा नाहीये. रनअप ठीकठाक करून अगदी योग्य पद्धतीने मला यानंतरचे 2 बॉल टाकायचे. 4 डॉट बॉल आतापर्यंत मी टाकलेत. फक्त आतापर्यंत 10 बॉलमध्ये 1 रन खर्च केली आहे, आणि हा 5वा बॉल या ओव्हरचा. पप्पू इस बार रन लेने में कामयाब रहे, लेकिन शरीर को लगी थी और लेग बाय का इशारा। 2 बेहतरीन अच्छे ओवर हमें देखने को मिल रहे हैं। जो पहला ओवर और तीसरा ओवर प्रज्योत अंबीरे, पहली 4 गेंदें डॉट उन्होंने की, और मिडन ओवर की तरफ आगे बढ़ते हुए 14 पे 2 और चारों 0 जब साथ में स्क्रीन पर लिख के आए तो ऐसा लगा ऑडी का लोगो बन गया। 14 for 2।
अगले मैच में मुकाबला रहेगा आइनॉक्स वॉरियर्स ऐसे ब्रह्मा बॉयज और राज मुद्रा ग्रुप विक्रोलियंस। लेकिन उसके पहले जरूर, जैसा हमें ऑर्गेनाइजिंग कमेटी ने बताया कि ये मैच का रिजल्ट आने के बाद 5 टीमें क्वालिफाई हो जाएंगी सुपर 6 के लिए। छठी टीम जो है उसके बारे में हम केवल इतना लिखेंगे कि 6 तक क्वालिफाइंग टीम और चिट्ठी हो जाएगी, ताकि तमाम टीमें अपना ट्रैवल प्लान कर सके। किसका पहला मैच है वो अपना ट्रैवल करेंगे, दूसरे मैच वाले अपने हिसाब से ट्रैवल करेंगे, तीसरे मैच वाले अपने हिसाब से ट्रैवल कर सकते हैं। बेहतर बॉल थी और केवल पुश किया, विकेटों के सामने 1 रन लिया। दूसरे की दौड़ लगाना चाहते थे वहां पर, जी हाँ बेहतरीन दौड़, हाथ से गेंद छूटी, ये सही बात नहीं थी वहां पर कांधारी किंग्स के लिए। लेकिन यहां पर 3 ओवर 16 रन 2 विकेट प्रजोत अंबीरे, 2 ओवर 3 रन 1 विकेट प्रजोत अंबीरे। अगर इस मैच को कांधारी किंग्स जीतने में कामयाब होती है, तुरंत हमारे स्कोरर के पास आकर कहेंगे कि या तो मुझे ये स्कोर बुक की जेरोक्स दे दे या ये पन्ना फाड़ कर मुझे दे दे। ये स्कोर कार्ड है। बबलू पाटिल मैच की पहली गेंद पर अनिकेत राउत द्वारा बेहतरीन एक्रोबैटिक कैच पर आउट हुए। प्रजोत अंबीरे को वो विकेट मिला। कुणाल खोन 4 बॉल 2 रन नॉट आउट है। भूषण गोड़े इनका राकेश प्रभु ने क्या कामयाबी दिखाई वहां पर उस कैच को लेते हुए। 5 बॉल 5, पप्पू तोड़कर 8 बॉल 7। आने वाले बल्लेबाजों में बंटी बद्री के, आसिफ शेख, ख्वाजा कादर और फिर उसके बाद गेंदबाजों की शुरुआत होगी। अस्करी अहमद, मोहम्मद एहतिशाम, आनंद चौहान एक बड़ा नाम है जो पिछले मुकाबले में अच्छी बल्लेबाजी कर चुके हैं। एक नया ही अंदाज, नया ओवर लेकर आ रहे हैं अब अनिकेत राउत, नहीं प्रीतम बारी आ चुके हैं। करेक्शन, लेग कटर बॉल थी, टप्पा खाने का इंतजार किया और धीमे से धकेला आउटफील्ड में। कुणाल स्ट्रैटेजी क्या होती है? पहले मैच में राजमुद्रा विक्रोलियंस के सामने पहले 4 ओवर 4 अलग अलग गेंदबाज, लेकिन इस बार ऐसा नहीं है। प्रजोत अंबीरे गॉट रिपीटेड, अनिकेत राउत ने 1 ही ओव्हर किया अँड नाव प्रीतम बारी इन ॲक्शन। नाही, खूप चांगल्या रणनीतीने आणि प्रॉपर प्लॅनिंगने उतरले त्या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 4ही बॉलरचा वापर केला, कारण सकाळच्या सत्रामध्ये त्या मॅचेस होत्या. आता दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर आपले जे महत्त्वाचे बॉलर आहेत, जो ट्रम्प कार्ड आहे बॉलिंगमधला, प्रज्योत अंबिरेकडे जास्त लक्ष दिलं कॅप्टनने आणि त्याला सांगितलं की 2 ओव्हर तुला करायचे आहेत, दबाव टाकायचा आहे, 2 विकेट्स घेतल्यात आणि आता दबाव कमी नाही करायचा आहे. त्याचमुळे प्रीतम बारीला पुन्हा एकदा आणलंय. रन झालेले 17, 2 विकेट गमावल्यानंतर. बारी की गेंद देखिए, एक अलग ही तरीके से यहां पर बेल्स गिरे हैं, लेकिन कोई खतरा नहीं है। सभी को लगा विकेट गिरा, लेकिन ऐसा नहीं है। शायद विकेट कीपर के पैर लग गए, ऐसा कई बार होता है। 17 for 2। देखिए दोस्तों, मैं आप तमाम दर्शकों को बताता चलूं कि कल आखिरी दिन है, लेकिन दर्शकों के लिए प्रवेश वर्जित है। आपको घर में बैठकर ही ये प्रतियोगिता का लुत्फ उठाना है। इस बार ओवर पिच बॉल दिया और ये पहला क्वालिटी शॉट, हाई हार्ड हैंडसम GT26।
ओव्हरपिच बॉल आणि त्यावर तुटून पडले. तर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार येतोय कुणाल खोंडच्या बॅटमधून. मागच्या मॅचमध्ये देखील कुणाल खोंडने जबरदस्त बॅटिंग केली आणि याही मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून अपेक्षा आहेत टीमच्या कॅप्टनला, मॅनेजमेंटला, आणि तसा खेळ करणं गरजेचं आहे कारण एका मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय. स्लाइटली ओव्हरपिच बॉल होता आणि पहा काय फटका सजवला, टायमिंग प्रॉपर, आणि हा येतोय ग्लोबल T20 षटकार. 23 for 2. इस बार एक बढ़िया शॉट लेकिन आउट होने का खतरा, और ये स्टार कनेक्ट कैच और कुणाल खोंड का क्रिकॉन फैंटेसी विकेट प्रीतम बारी ने ले लिया. प्रीतम बारी पण भारीच आहे कारण पहिल्या बॉलवर षटकारचं प्रत्युत्तर त्याला देणं गरजेचंच होतं आणि त्यानंतरच्या बॉलवर त्याने कुणाल खोंडची विकेट घेतली. पहा ॲक्शन रिप्ले. थोडासा शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा मिसटाईम राहिला हा स्ट्रोक. एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं आणि खूप चांगलं जजमेंट. आज कॅचेस खूप चांगल्या पकडल्या त्या टीमने. जी हाँ, इसीलिए कहते हैं कि चाय के साथ खारी, चाय के साथ मारी, गेंदबाजी में प्रीतम बारी सब पे भारी. 6 खाने के बाद भी वो अच्छी गेंद पर तुषार घरत, इन्होंने वो स्टार कनेक्ट कैच लिया और तुषार घरत ज्यांनी कुणाल खोंडला पाठवलं परत. 23 for 3. बहुत ही इवेंटफुल मैच हो रहा है दो विजेता टीमों के बीच में. कुणाल, ये मैच बहुत गंभीरता से इसलिए भी ली जा रही है क्योंकि इसको जीता तो सीधा सुपर 6 में जाएंगे. कोई भी टीम एक और एक्स्ट्रा मैच खेलकर सुपर 6 में नहीं जाना चाहेगी. इतनी तेज गर्मी और धूप में कमी खेळा, चांगलं खेळा, जिंका, ये स्ट्रैटेजी है. आनंद चौहान का भागमन होता हुआ, क्या आनंद अपनी टीम के आनंद को द्विगुणित करेंगे, त्रिगुणित करेंगे? NBCC अभी भी मैच खत्म नहीं हुआ. मैं समझता हूं कि जो गेंदें बची है 12 और 2 14 गेंदें अभी और बची है, और मेरे ख्याल से 14 गेंदों में एक 35 से 40 रन भी अगर बन जाते हैं तो मायने रखेगा. प्रीतम बारी 7 रन देकर 1 विकेट. पप्पू तोड़कर यहाँ पर थोड़ा शफल ओवर खेला है वाइडिश स्क्वायर लेग पर. अंपायर शशि साटम के दाहिनी ओर उस गेंद को आउटफील्ड में रोका गया था. स्कोर आगे बढ़ता हुआ 3 विकेट पर 24. प्रोजेक्टेड स्कोर 37 नजर आ रहा है. अनिकेत राउत अपने तमाम क्षेत्ररक्षकों को बता रहे हैं कि उन्हें कहाँ जाना है, कितना मूवमेंट है. बहुत अच्छी लीडरशिप क्वालिटीज यहाँ पर अनिकेत राउत की देखने मिली इस प्रतियोगिता में. एक डीप थर्ड मैन, एक वाइडिश गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ. इस बार इनसाइड आउट ड्राइव की आनंद चौहान ने 1 रन और लिया. सबसे बड़ी बात है 4 या 6 रन मारने नहीं दे रहे. प्रीतम ने ऑफकोर्स एक 6 खाया, लेकिन उसके बाद जो वापसी की है 6 के एक बॉल को अगर मैं निकाल दूं तो बाकी 5 बॉल में केवल 3 रन दिए बारी ने. 4 ओवर 25 रन 3 विकेट. आनंद चौहान 1 बॉल 1, पप्पू तोड़कर 10 बॉल 9. और अगले मैच के टॉस की दोनों जो टीमें हैं, राजमुद्रा ग्रुप विक्रोलियंस और आइनॉक्स वॉरियर्स ऐसे ब्रह्मा बॉयज़, इनको टॉस के लिए हमारे टॉस बॉक्स के पास आ जाना है. आखिरी ओवर कौन करेगा ये रहस्य अभी भी है, लेकिन इस वक्त राकेश प्रभु को मौका दिया गया है. राकेश प्रभु लेदर बॉल क्रिकेट भी उतनी शिद्दत से खेलते हैं जितना टेनिस बॉल को पसंद करते हैं.
कई बड़े लेदर बॉल क्रिकेटर्स हमने देखे इस प्रतियोगिता में, शशिकांत कदम, योगेश पवार, उसके बाद हमने देखा राकेश प्रभु, करण मोरे। मैदान खिलाड़ी को खींच लाता है और टूर्नामेंट जो है खिलाड़ियों को अट्रैक्ट करता है। रोहन राजे, यस। तो आप देख रहे हैं विराट स्पोर्ट्स प्रेजेंट्स क्रिकॉन कप 2021। बारह गेंदें बची है। आनंद चौहान सामना करेंगे राकेश प्रभु का। पांच चार का क्षेत्ररक्षण है। आज 31 मार्च और पूरी दुनिया और बैंक्स व्यस्त है जब अपने एनुअल ईयर एंड क्लोजिंग में देखना है आज का दिन कौन अच्छे से क्लोज करता है। और इस बार ये शॉट आनंद चौहान का देखना होगा, स्टार कनेक्ट कैच, और क्या जबरदस्त कनेक्ट किया था। लेकिन ये क्रिकॉन फैंटेसी विकेट के जरिए राकेश प्रभु ने आनंद चौहान को वापस भेज दिया अब पवेलियन में। स्ट्रोक बहुत अच्छा था लेकिन वहां पर कैच आउट हो गए श्रेयस कदम के हाथों। पहले मैच में जो प्रदर्शन था नीलेश भिंताड़े क्रिकेट क्लब का, वो दूसरे मैच में थोड़ा सा बल्लेबाजी के खूंटे हिलते हुए नजर आए। कैच लेने के बाद इमोशंस अच्छे थे। नए बैट्समैन है ख्वाजा कादर। ख्वाजा कादर वली जो इस वक्त खास हैदराबाद से खेलने पधारे हैं। चार मीनार का शहर कहिए या फिर लजीज जायकेदार हैदराबादी बिरयानी का शहर कहिए या फिर खीमा पाव। और यहाँ पर अब गेंदबाजी का खीमा बनाना होगा ख्वाजा कादर वली को अगर मैच जीताना है। इस वक्त मात्र पालघर में आप है और पालघर के भुजिंग का मजा ले रहे हैं गेंदबाजी के जरिए। बहुत ज़्यादा वाइड एंगल था, वाइड बॉल दिया अंपायर शशि साटम ने। 1 रन का इजाफा, 4 विकेट के नुकसान पर स्कोर अब आगे बढ़ता हुआ 26 पर पहुंचा है। राकेश प्रभु जिनको पोलार्ड भी कहा गया है, पप्पू की मूवमेंट और ये चली गेंद, उड़न खटोला, छपरा तोड़ GT26। कुणाल, पप्पू पास हो गया। अगदी एकटाच बॅट्समन सध्या संघर्ष करतोय। मगाशी काही डॉट बॉल त्याच्या विरुद्ध आले, प्रज्योत अंबिरीने चांगली बॉलिंग केली, परंतु ज्यावेळेला तुम्ही त्याला थोडासा ओव्हर पिच बॉल टाकाल, त्याची जी मोमेंट असते तो पहिलेच जास्त शफल होतो आउटसाइड द ऑफ स्टंप, आणि तो मिड विकेट स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये भरपूर स्ट्रॉंग आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन जर 50च्या आसपास जर लक्ष ठेवलं तर या मॅचमध्ये कुठल्याही क्षणी निलेश दादा भिंताडे क्रिकेट क्लब हा कमबॅक करू शकतो। या टीमकडे चांगले बॉलर आहेत, हैदराबाद तेलंगणावरून आलेले चांगले बॉलिंग युनिट या टीमकडे आहे। त्यामुळे मी म्हणेन इथे जर तुम्ही 45च्या वर आणि 50च्या आसपास जर रन केले तर मैच मध्ये रंगतता वाढेल। हरीश सर, पप्पू तोड़कर देखिए बैटिंग करते समय बैट को बहुत पटकते हैं और ट्रिगर मूवमेंट करते हैं। ऐसे एक खिलाड़ी भिवंडी में है पपिया खारिक, जिनको आपने देखा होगा, लॉट ऑफ मूवमेंट। एक और आप देखिए ये कमांडो का शॉट, दिल दहलाने वाला, मन को लुभाने वाला GT26। अब यहां पर राकेश प्रभु के लिए समय है, चिंता का विषय है। बंद बोतल के अंदर रखा हुआ सोडा जिस तरह ऊपर उछलता है,
पप्पू तोड़कर अब आए और पप्पू तोड़कर छा गए. हा सोडा नाही तर तोफेचा गोळा आहे. ज्या पद्धतीने दोन्ही तोफेचे गोळे बरसले आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकलेत, चांगलं टायमिंग. आता त्यामुळे पहा डगआउटमध्ये थोडेसे चिंतेचे चेहरे होते, थोडेसे प्रसन्न चेहरे पाहायला मिळतात. आनंद चव्हाण आऊट जरी झाले असतील तरी त्यांना माहिती आहे की पप्पू तोडकर चांगली बॅटिंग करतो. आणि मी मगाशी जो सांगितलं होतं 50च्या आसपास जर धावसंख्या इथून झाली, 38 झालेत, अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 50 बनवू शकता तरी सर. दे शुड ट्राई मोर देन 50. मतलब अब जब पप्पू के बैट पे बॉल आ रही है, पप्पू को अब रन बनाने होंगे और रन मशीन बन चुके हैं. राकेश प्रभु के मन मस्तिष्क में विचारों का द्वंद्व चल रहा है कि अगली गेंद मैं पप्पू को कहाँ करूं, और पप्पू के मन में विचार चल रहा है कि अगली गेंद मैं कहाँ खेलूं. 38 for 4. इस बार गेंद को थोड़ा धीमा भी रखा था और वाइड बॉल की मांग करते हुए, हालांकि अंपायर शशि साटम, उन्होंने कोई फैसला नहीं सुनाया. राकेश प्रभु एक बिंदी गेंद करने में कामयाब रहे. 4 गेंदों में 13 रन देकर 1 विकेट लिया है अब तक. 38 for 4, 5वां ओवर. हालांकि अभी भी यह स्कोर पर्याप्त नहीं है, लेकिन जंग जारी है. नॉट ऑफरिंग द शॉट आई थिंक इज द शशि साटम्बा उन्हें बताते हुए पप्पू यू शुड हैव प्लेड. और पप्पू ने ये 2 गेंदें क्यों खराब की, खेलना चाहिए था. लोहा जब गर्म है हथौड़ा मारो. तेल गर्म है, श्रीखंड आ चुका है, पूरी तलने की देर है, श्रीखंड में पूरी डालो और सीधा मुंह में ले जाओ. और अब रिव्यू लिया है. पु ल देशपांडे साहब ने कहा है की ती पुरी घ्यावी आणि कर्णफूल सारखी घेऊन श्रीखंड मध्ये. हाँ, आज पु ल देशपांडे साहब की याद आ गई. नाही, खूप चांगला उल्लेख तुम्ही केलात. पुलने तर भरपूर काही काही सांगितलंय. आणि पहा ना, काय बॉल बाहेर मुवमेंट करत होता, वळत होता. अशा परिस्थितीमध्ये आता कॅमेरामॅननी जे काही क्षण टिपले असतील त्याच्यावर चर्चा होईल. आमचे थर्ड अंपायर हा निर्णय देतील. त्यांच्याकडे कदाचित श्रीखंडपुरी सध्या नसावी, परंतु आता निर्णय द्यावा लागेल. पाहूया एक्झॅक्ट हा निर्णय काय येतोय. वाईड असेल तर 1 रन ॲड होईल, डॉट असेल तर पुन्हा एकदा पप्पू तोडकर संघर्ष करताना दिसेल, कारण 2 डॉट बॉलचा दबाव वाढलेला असेल बॅट्समनवर. चांगली बॅटिंग त्याने केली आहे. रिव्ह्यू आहे, प्रत्येक गोष्टीसाठी रिव्ह्यू आहे, तो तुम्ही घेऊ शकता. तो ये बिंदी गेंद राकेश प्रभु और पप्पू तोड़कर. अब पप्पू क्या करेगा, ये सवाल मन में लहराता हुआ. 38 for 4. यहां पर अब आउट होना लगभग तय था और अंडर एंड थ्रो के जरिए, जी हाँ, क्रिकॉन फैंटेसी विकेट. आउट होकर वापस लौटे ख्वाजा कादर वली और ओवर यहाँ पर खत्म होता हुआ 5वां. 5 ओवर की समाप्ति के बाद 38 रन 5 विकेट के नुकसान पर ख्वाजा कादर आउट होकर वापस लौटे. और अब एक और बैट्समैन का आगमन. इस तरह स्ट्रोक खेला और मेरे ख्याल से यहाँ प्लानिंग में गड़बड़ हुई है. राकेश कदम की ऊंचाई देखिए. आम खिलाड़ियों के बनिस्बत उन्हें कम कदम दौड़ने पड़ते हैं पिच के स्टंप्स तक जाने के लिए. और अब पूरा दबाव एनबीसीसी के ऊपर आ चुका है. तो टॉस के लिए दोनों टीमें तैयार रहें. आइनॉक्स वॉरियर्स ऐसे ब्रह्मा बॉयज और राज मुद्रा विक्रोलियंस.
टॉस जीतकर बॉलिंग करने का जो निर्णय था ये वाकई में काबिल तारीफ। बल्लेबाजी में कहते हैं कैप्टन स्ट्राइक रोटेट करता है, वैसे गेंदबाजी में कप्तान जो है अपने बॉलर्स को भी रोटेट करता है। हम बहुत आभारी हैं हमारे स्थानिक सांसद राजेंद्र गावित जी और यहाँ के कलेक्टर साहब, यहाँ के तहसीलदार जी, इसके अलावा यहाँ का स्थानिक पुलिस स्टेशन और स्वरा युवा ग्रुप। नए ओवर की पहली गेंद और प्रीतम बारी एक और शॉर्ट पिच गेंद से स्वागत करते हुए। एक मिनट रुकना है क्योंकि वहां पर अब तेज हवा के चलते हुए हमारा जो कैमरामैन है उसकी जो मचान है वो अब ठीक हो रही है। तेज हवाएं आप देख रहे हैं क्रिकॉन 2021। तेज हवा के चलते खेल इस वक्त थोड़ा सा रुका हुआ है। तो आइए अब क्रिकेट की तरफ वापस रुख करते हैं। बॉलर एंड पर अंपायर सतीश कुरूप ने अब प्ले का इशारा दे दिया है। $38 for 5, 38 पर 5। इस बार मिडिल स्टंप पर आती हुई गेंद और इनसाइड आउट खेल दिया। पप्पू तोड़कर ने पहला रन पूरा किया, दूसरे की दौड़ और पूरा करते हुए थोड़ा रिस्की था लेकिन रिस्क तो लेना पड़ता है। बड़ी बड़ी कंपनी के सीईओ रिस्क लेते हैं, हवा में उड़ने वाले एरोप्लेन के पायलट रिस्क लेते हैं और क्रिकेटर्स को भी रिस्क लेना पड़ता है। स्कोर 40 for 5, अभी भी पर्याप्त स्कोर नहीं है लेकिन बची हुई गेंदों में इसको अच्छा किया जाएगा। इस बार ये शॉट है, अब इसको कहते हैं क्वालिटी शॉट। बिल्कुल बल्ले के बीचों बीच से निकलने वाला वो तेजस मिसाइल की तरह एक टप्पा खाती हुई बॉल, धक धक चौका। पप्पू तोड़कर से बहुत ज्यादा अपेक्षाएं रहेंगी क्योंकि इस वक्त वही एक बल्लेबाज है जो गेंदों को टाइम कर पा रहे हैं। एक टप्पा खाती हुई बॉल और ये धक धक चौका। धक धक करने लगा, बल्लेबाज चौका मारने लगा। ओहो, अब ये तो बेहतरीन है।
हवा के साथ साथ जाती हुई गेंद हिलकोरे खाती हुई और ये GT26 पप्पू तोड़कर। स्कोर हो गया 50। अब थोड़ा सा मूड में आते हुए कुणाल, एक बात तो सही है कि महीने का आखिरी दिन है 31 तारीख, महीने का आखिरी दिन है 31 तारीख, और 31 तारीख जो महीने का आखिरी दिन होता है और साल का फाइनेंशियल ईयर का आखिरी दिन होता है, उसमें जेब में पड़े पैसों का हिसाब भी होता है। और उसी तरह इस इनिंग्स में अब पप्पू तोड़कर एक बैलेंस ला रहे हैं। ये वो दिन है जब मुद्दल के ऊपर ब्याज कितना मिलेगा उसकी भी गिनती की जा रही है। स्कोर 50 पे 5 और पप्पू तोड़कर 19 गेंदों में 33 रनों की पारी। पप्पू के रनों की भूख बढ़ रही है, प्रीतम बारी के ऊपर पड़ रहे भारी। पप्पू तोड़कर एक और लंबा शॉट और इस बार स्टार कनेक्ट कैच और क्रिकॉन फैंटेसी विकेट। प्रीतम बारी ने बदला लिया और पप्पू तोड़कर की बेहतरीन पारी खत्म होती हुई 20 गेंदों में 33 रन। पप्पू तोडकरच्या पारीचा इथे अंत आपण पाहिला। काय रिव्हर्सचा षटकार आणि त्यानंतर प्रत्युत्तर दिलं प्रीतम बारीने, विकेट गमावली। निलेश दादा भिंताडे क्रिकेट क्लबने 6वी 50 रन स्कोअर बोर्डवर असताना प्रीतम बारी कंधारी किंग्सने ते टॉस जिंकला होता, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि आता दोन्ही नवीन बॅट्समन ग्राउंडवर असतील। एक चांगली इनिंग इथे समाप्त झाली पप्पू तोडकरची। पहिले काही डॉट बॉल आले, त्यानंतर आक्रमण केलं आणि अखेर धावसंख्येला 50 पर्यंत पोहोचवलं। शफल होऊन खेळलेला हा स्ट्रोक, उंची जास्त गाठली बॉलने आणि अंतर कमी, बॉल आतमध्येच राहिला आणि विकेट मिळाली प्रीतम बारीला। लास्ट बॉल या इनिंगमधला, रन झालेत 50। शेवटच्या बॉलवर चांगला कव्हर ड्राईव्ह, डीपमध्ये फिल्डर येत आहेत, एक रन इथे कंप्लीट होते। दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केला जाईल, विकेट कीपर एंडला थ्रो आलाय, 2 रन पूर्ण होत आहेत। रन झालेले आहेत 52, 52 रन आणि आता 53 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 53 टू विन। 53चं टार्गेट असेल या मॅचमध्ये टीम कंधारी किंग्सला। ओव्हरऑल एक चांगलं टार्गेट सेट केलं मी म्हणेन, कारण तेलंगणा हैदराबादवरून आलेले जे काही बॉलर्स आहेत या टीमकडे ते नक्की चांगली बॉलिंग करताना दिसेल। पाहूया पूर्णपणे स्कोर कार्ड या मॅचचा। कुणाल खोंड मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग, या मॅचमध्ये 7 बॉलमध्ये 8, बबलू पाटील 0, भूषण गोळेने एक चांगला स्क्वेअर कट दाखवला 5 रन, पप्पू तोडकर याने डबल फिगरमध्ये रन केल्या या संपूर्ण मॅचच्या दरम्यान। 20 बॉलमध्ये 33, आनंद चव्हाण 1 आणि आपण उर्वरित बॅट्समनचं पाहिलं तर आसिफ नॉट आउट 2 रन। 52 रन केले, 6 विकेट 3 एक्स्ट्रा, 6 ओव्हरचा खेळ संपला। 53 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। त्यानंतर बॉलिंग ॲनालिसिस आपण पाहूया। प्रज्योत अंबिरेने 2 षटक टाकले, 3 रन 1 विकेट, चांगली बॉलिंग। अनिकेत राऊत कॅप्टनने एक ओव्हरमध्ये 11 रन 1 विकेट। प्रीतम बारीने 2 षटक टाकले, 23 रन खर्च केले, 2 विकेट्स घेतल्या। राकेश प्रभूने 1 षटक टाकलं, 13 रन त्या ओव्हरमध्ये खर्च करण्यात आले। फॉलोअप विकेट 0-6, 23, 25ला 4थी विकेट गेली, 38ला 5वी आणि 6वी विकेट 50 रनला। 3 एक्स्ट्रासह 52 रन झाले। 53 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये टीम कंधारी किंग्सला। आणि आता लगेचच जाऊया आमच्या टॉस बॉक्सकडे, तिथे टॉस केला जाईल राजमुद्रा ग्रुप वर्सेस आयनॉक्स वॉरियर एस ए ब्रह्मा बॉईज या दोन टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान तिथे जोडले जातात व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर आणि त्यांच्याबरोबर को अँकर रेशमाजी मयेकर। इट्स ओव्हर टू यू। चेक। थँक्यू सो मच कुणाल दाते सर। चला तर मी टॉससाठी आमंत्रित करू इच्छिते मंगेशजी म्हात्रे यांना। विनंती असेल सर कृपया करून इथे यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत आणि दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना राजमुद्रा विक्रोळी आणि एस ए ब्रह्मा बॉईज सर। सो दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना आणि मान्यवरांना टॉस कॉईन दाखवू इच्छिते। सो कॉईनच्या एका साईडला आहे क्रिकॉन कप 2021 आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे विराट। सर डू दी ऑनर। दाखवू नका सर, कॉईन दाखवू नका। Criconn is a call and it's
क्रिकॉन कप 2021. सो राजमुद्रा विक्रोळी यांनी हा टॉस जिंकलेला आहे. गिरीश, अर्थात आता अस्तित्वाची लढाई आहे, कारण आता नाही जिंकलो तर डायरेक्ट मुंबई गाठायची आहे, आणि जर आज जिंकलो तर उद्या परत पालघर बोलवणार आहे. अशा सिच्युएशनमध्ये काय इमोशन्स असतात? डू ऑर डाय तर काय जीव लावूनच खेळायचं प्रत्येकाला. काय निर्णय घेतला आहेस? फिल्डिंग करतो आम्ही. थँक्यू. माझ्यासोबत आहेत एस.ए. ब्रह्मा बॉईजचे कॅप्टन. बघा, जसं सांगितलं समोरच्या कॅप्टननी, डू ऑर डाय सिच्युएशन आहे, जीव लावूनच खेळावं लागणार. ऊनसुद्धा कडाडलेलं आहे, दोन्ही टीम एकदा हरून आलेल्या आहेत. सो त्यांचंसुद्धा तिथे एक बोलतात ना कडाडपण आम्हाला बघायला भेटणार आहे. टॉस किती इम्पॉर्टंट होता या मॅचचा? नक्कीच टॉस इम्पॉर्टंट होता. आम्ही पण टॉस जिंकून पहिली फिल्डिंगच केली असती, पण बॅटिंग आली आहे, तर 6 ओव्हरमध्ये 60-65 करण्याचा रन आम्ही प्रयत्न करू. कोणते असे कोहिनूर आहेत का तुमच्या टीममध्ये जे आम्हाला चमकताना दिसतील आज? कोहिनूर असे काही नाही. ज्याचा दिवस येईल तो नक्कीच बॅटिंग करेल आणि ज्याचा दिवस येईल तो नक्कीच बॉलिंग करेल, पण आम्ही चांगला प्रयत्न करू जिंकण्याचा. बॅटिंग आहे, 6 ओव्हरमध्ये 60-70 रन करण्याचा प्रयत्न करू. बघा, खूप सारे तुम्ही टेनिस क्रिकेट टुर्नामेंट खेळायला गेले असाल, पण 17 कॅमेरासोबत इंटरनॅशनल स्टाईलमध्ये क्रिकॉन कप 2021 होतोय, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच लास्ट 2 दिवसापासून आम्ही ऑनलाईन मॅचेस बघतोय. खूप चांगलं टेलिकास्ट होतं आहे टेनिस क्रिकेटच्या टीममधून. तर डेफिनेटली खूप हाय लेवलची टुर्नामेंट आहे आणि नक्कीच खूप चांगला अनुभव आहे. नक्कीच. त्यासोबतच क्रिकॉन फॅन्टसी ॲप आहे, दोन्ही टीम्सच्या कॅप्टनचं सांगते, तुम्हाला तो डाउनलोड करायचा आहे. आमच्याजवळ इथे स्कॅनरसुद्धा आहे, त्याच्यातून तुम्ही डाउनलोड करायचं आहे. आणि घर बसल्या तुमचे जेवढे ऑडियन्स आहेत ते सुद्धा क्रिकॉन फॅन्टसी ॲप डाउनलोड करू शकतात, आणि घर बसल्या तुम्ही तुमची टीम बनवू शकता आणि पैसेसुद्धा कमवू शकता. सो व्हॉट आर यू वेटिंग फॉर? आत्ताच प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमध्ये जावा, क्रिकॉन फॅन्टसी ॲप डाउनलोड करा आणि घर बसल्या पैसे कमवा. थँक्यू सो मच पुन्हा एकदा दोन्ही कॅप्टन्सचे. सो न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स, राजमुद्रा विक्रोळी वॉन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. ही मॅच होणार आहे थोड्या वेळानंतर, पण त्याआधी ऑनगोईंग मॅचकडे वळूया. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. मेरा अभी है ना एक्सपर्ट कमेंट्री का टर्न है, वो करके आता हूँ. 5-10 मिनट दे दो, जब तक आप लोग खाओ मैं आता हूँ. अरे सर खा लो, कमेंट्री तो क्या रोज कर रहे हो? नॉनव्हेज काय आहे? ये नाही इकडे चंदूने घेतली का? चंदू जेवला नाही, व्हेज भाजी नाही झालं. चंदू झालं, मीच तोडलेलं आहे. हे तिथून भाजी कोलबी थोडीशी द्या. या तिथून या तिथून बोलता हे क्या बोलते राईस, हे डायरेक्ट हे केलं त्याने मिक्स आहे, डाळ वगैरे त्याच्यात सांबार टाईप केलं आहे. नमस्कार आणि स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. क्रिकॉन कप 2021च्या दरम्यान खूप महत्त्वाची लढाई, आणि इथून जो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करेल सुपर 6मध्ये. त्यानंतर आम्ही करणार आहोत ड्रॉ. त्याचं कारण आहे, उद्या पहिला सामना कुठल्या टीमचा असेल, त्यांचं ट्रॅव्हलिंग योग्य वेळेमध्ये झालं पाहिजे, ती टीम इथे उपस्थित झाली पाहिजे. दुसरी मॅच कोणाची असेल, तिसरी मॅच कोणाची असेल, आणि एक जी चिठ्ठी आम्ही ठेवणार आहोत त्याच्यामध्ये 6व्या मॅचचा विनर असं लिहिणार आहोत, म्हणजे जेणेकरून तो संघ ज्या वेळेला विनर ठरेल तो देखील संघ उद्या किती वाजता त्याला खेळायचं याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू. आणि अगदी योग्य निर्णय घेतला आहे क्रिकॉन कमिटीच्या माध्यमातून, TennisCricket.inच्या माध्यमातून, त्याचबरोबर स्टार कनेक्ट एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून. कारण उद्या देखील आम्हाला अगदी वेळेमध्ये या मॅचेस सुरू करायचे आहेत, कारण फायनल प्रेझेंटेशन असेल. आणि त्यामुळे ज्या टीम बाहेरून येणार आहेत, जे प्लेयर्स बाहेरून येणार आहेत, ते अगदी योग्य वेळेवर इथे पोहोचतील, त्यांचं ट्रॅव्हलिंग अगदी योग्य होईल. अशा पद्धतीतून उद्याचे देखील सामने अगदी वेळेवर इथे संपन्न होतील याची काळजी घेतली जाईल. आणि म्हणूनच हा सामना झाल्यानंतर
प्रेझेंटेशन सेरेमनी ज्या वेळेला होईल, हरीश पंड्या सर आणि तिथे रेश्मा मयेकर जुळतील त्यावेळेला ड्रॉ केला जाईल उद्याच्या 6 टीमच्या अंतर्गत. हा सामना जिंकणारी टीम 5वी टीम असेल जी सुपर 6 मध्ये जाईल आणि 6व्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो असेल 6वा संघ. ऑन साइडला दिशा दिली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केला आहे आणि 2 रन यशस्वीरित्या मिळाल्यात का हे पाहावं लागेल. अंपायर सांगतायत नॉट आउट. 2 रन झालेले आहेत कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट करण मोरेची. 4 रन झाले स्कोर बोर्डवर. बॉल तयार. लेफ्ट मोर द विकेट. फुलर लेनचा बॉल होता. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर धावतात बॉलच्या मागे. पहा गौतल अक्षरशः गुदगुल्या करत जाताना बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला अडवला गेला. तोपर्यंत करण 2 रन इथे कंप्लीट करतात. तिसऱ्या रनचा प्रयत्न. वा 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 काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. लाजवाब. टाळ्यांचा गजर होतोय. क्रिकॉन मोमेंट ऑफ द मॅच. 3 रन इथे धावून काढलेले आहेत करणने. रनचा प्रयत्न पहा. अगदी भूक लागली आहे रनची असं चित्र मैदानामध्ये. घरी जाऊन जेवायचं नाहीये तर इथे रनची भूक आहे. 3 रन धावून काढलेत एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि तोपर्यंत 3 रन मिळालेत. लेझीनेस दाखवला. रिव्हर्स केलाय. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली. बॅट्समन आउट आणि इथे राज गोठणकर ची विकेट मिळवली आसिफ शेखने. ओव्हरीला 12-13 कशा पण झाला पाहिजे नाही तर जाम वांदे होतील. राज गोठणकर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट आणि तिथे वल्ली होते. चांगला झेल पकडला. बॅटिंगमध्ये योगदान देऊ शकले नव्हते वल्ली कारण 0 रनवर रनआउट झाले होते आणि या मॅचमध्ये फिल्डिंग चांगली करत असताना नवीन बॅट्समन राकेश प्रभू आता बॅटिंग करताना दिसतील. मॅन फ्रॉम गिवली. एक मातबर प्लेयर. लेदर क्रिकेटचा तेवढाच अनुभव. पहा त्याची उंची. पाहिलं तर पोलार्ड या नावाने त्याला संबोधलं जातं आणि दिसतो तर अगदी क्रिस गेल सारखा. तशीच बॅटिंग त्याची आहे. स्टाईल त्याची तशीच आहे. आमच्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळले जात आहेत वॉइस ऑफ भिवंडी मिस्टर सिद्दीक बाबे सर. वेलकम. आपलं स्वागत. धन्यवाद कुणाल. देखिए कुणाल, जिस तरह का स्कोर रखा है वहाँ पर आपको रेगुलर इंटरवल में विकेटें लेनी होगी. विकेट तर घ्याव्या लागतील. लक्ष या मॅचमध्ये आहे 53 रनचं. 53 टू विन. बॉलर बॅक ड्राईव्ह. रन इथे मिळणार नाही करण मोरेला. करण अगदी रन करण्यासाठी जाणला जातो. मागच्या मॅचमध्ये खूप दमदार बॅटिंग केली होती करण मोरेने. 14 बॉलमध्ये 28-200च्या स्ट्राईक रेटने पहिलं षटक संपलं. 7 वर 1 विकेट गमावली आहे आणि बॅट्समन आउट झाला होता राज गोठणकर. देखिए कुणाल, 53 का लक्ष्य है. पिछले मैच में हमने देखा कि जो पूना की टीम है उसके पास एक नाव बॅक टू क्रिकेट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत. क्रिकॉन कप 2021 मध्ये आपलं 7 रनवर 1 विकेट गमावली आहे. ओव्हर नंबर सेकंडचा खेळ सुरू झालाय.
फुलर लेनचा बॉल फक्त दिशा दिली शॉर्ट कव्हरच्या दिशेने, 1 रन इथे मात्र मिळताना दिसेल. मोहम्मद इस्तेशा ओव्हर नंबर सेकंड मध्ये बॉलिंग करताना दिसेल. तेलंगणामधून हैदराबादमधून आलेले हे बॉलर या ओव्हरच्या दरम्यान आता बॉलिंग करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. बबलू पाटील चर्चा करतायत, कारण बबलू पाटील कर्नाटकमध्ये भरपूर चांगलं क्रिकेट खेळून आलेले आहेत आणि तिथूनच या खेळाडूंना संधी त्यांनी आता या स्पर्धेमध्ये दिली आणि एक मोठी गोष्ट आहे सिद्दीकजी. Yes, no doubt at all, because 4 fast bowler from Telangana. Last one was a sensible push by Rakesh Prabhu. राकेश प्रभूचं खातं इथे उघडलंय. त्या पुशने 1 रन इथे कंप्लीट केली त्याने. आणि करण मोरे यावर सर्वांच्या नजरा असतील. या बॅट्समनने इम्प्रेस केलंय मला. मागच्या काही स्पर्धांमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. उंची कमी आहे परंतु काय बॅटिंग करतायत करण मोरे. चांगला फटका पहा. स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर आहेत. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पूल केलाय. 1 रन मात्र मिळताना दिसेल. लेदर क्रिकेटचा तेवढाच अनुभव आहे आणि वानखेडे स्टेडियममध्ये नुकतंच त्यांनी शतक ठोकलंय. एक मातब्बर खेळाडू करण मोरे चांगली बॅटिंग करत असताना या सिंगल नंतर रन झालेत 9. Yes, no doubt at all. Last shot, the class behind the strokes. Control pull stroke, straight to deep square leg. Enough time batsman gets 1. रन आहेत 9 आणि 28 बॉलमध्ये 44 करायचे आहेत. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की 50च्या वर जर धावसंख्या उभारली गेली तर या मॅचमध्ये मजा येईल. रंगतदार सामना तुम्हाला पाहायला मिळेल, कारण जो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करणार आहे सुपर 6 मध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अंपायरकडे अपील आणि इथे आउट होईल. LBWच्या स्वरूपामध्ये राकेश प्रभू आणि ही आहे क्रिकॉन फॅन्टसी विकेट. बॉलर आहेत मोहम्मद. यस, रिव्यू मांगा है वहाँ पर बल्लेबाज ने, लेकिन क्या गेंद थी. रफ्तार इतनी थी, क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, विकेटों के सामने पाए गए. अंपायर ने आउट घोषित किया वहाँ पर. ऑनफिल्ड अंपायरने आउट इथे घोषित केलं आणि त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. म्हणजेच बॅट्समन राकेश प्रभूने हा रिव्ह्यू घेतलाय. पाहूया टीव्ही अंपायर यांचा निर्णय काय येतोय. आप देख रहे हैं क्रिकॉन कप 2021. बहुत ही खूबसूरत मौसम, ठंडी हवाएं बह रही है, लश ग्रीन आउटफील्ड है और ये सारा टेलीकास्ट पालघर ढानू तालुका स्पोर्ट्स एसोसिएशन क्रिकेट ग्राउंड से आ रहा है. और इसके साथ ही आउट बैट्समैन बड़ी विकेट, ये देखिए कंप्लीट प्लम LBW. टिप्पा खाने के बाद हल्का सा गेंद ने मोमेंट किया था, विकेटों के सामने पाए गए. लेकिन कमाल का टेलीकास्ट है टेनिस क्रिकेट का. टेलीकास्ट दुनिया का सम्राट. रिव्यू बहुत मुश्किल चीज़ रहती है, लेकिन उसको भी टेनिस क्रिकेट में इंट्रोड्यूस करा है. अगदी बरोबर आहे. LBW साठी भरपूर कमी वेळेला इतर वेबसाईट्स रिव्ह्यूच्या माध्यमातून दाखवलं जातं त्यांच्या माध्यमातून, परंतु TennisCricket.in च्या माध्यमातून पहा अगदी स्पष्ट चित्र. बॅटला कुठेही ब्रश झाला नव्हता बॉल आणि गुडघ्याच्या खाली राहिला बॉल आणि त्याचमुळे अंपायरसाठी देखील खूप सोपं काम होतं. आणि बॅट्समनसाठी जर तसं पाहिलं तर मी म्हणेन फक्त एकच पर्याय वाचण्यासाठी होता, तो म्हणजे रिव्ह्यू घेणं, परंतु त्यामध्ये देखील त्यांना अपयश मिळालं. स्पष्ट चित्र, बॅट्समन आउट. दुसरा धक्का इथे दिलाय मोहम्मद इस्तेशामने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डर आहे आता 9. 2 विकेट गमावल्यानंतर. देखिए कुणाल, कंधारी किंग्स के लिए भी ये रास्ता आसान नहीं रहेगा. जिस तरह गेंदबाजी का एक यूनिट है पूना के पास. अगदी बरोबर आहे. मी मगाशी त्याच्यासाठीच उल्लेख केला होता की 40च्या आतमध्ये मजा येणार नाही मॅचमध्ये, परंतु 50च्या आसपास रन केले तर खरोखर रंगतदार लढत होईल. वा वा वा, काय बॉल होता. समोर पडल्यानंतर बाउन्स घेत जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. पूर्णपणे खोलून ठेवलं बॅट्समनला बीट करून. डॉट बॉल. क्या गेंद थी मोहम्मद एहतेशाम की. आइए देखते हैं. पूरी तरह से बैट्समैन खुल गए थे और किस्मत वाले रहे कि गेंद बिल्कुल बल्ले के करीब से चली गई. इस गेंद ने उस गेंद की याद ताज़ा की थी जब कपिल देव के सामने जहीर अब्बास ने बल्ला हला दिया था, लेकिन गेंद बल्ले का एज लेकर गई थी. चांगली बॉलिंग या ओव्हरच्या दरम्यान. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत त्यांच्या थोडासा पुढे बॉल पडलाय आणि तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. टीमची धावसंख्या आता 10. ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस. मॅचमध्ये लक्ष्य पार करायचंय 52 रनचं आणि अजूनही आपण पाहतोय
माफ करा 53 रनचा आणि अजूनही पाहतोय 25 बॉलमध्ये 43 रनची आवश्यकता आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत आपलं. 10 रन झाले, 2 विकेट घेतलेत. प्रत्युत्तर पहा किती चांगलं दिलं हरीश सर या मॅचमध्ये. बॉलिंग करणाऱ्या टीमने म्हणजेच निलेश भिंताडे क्रिकेट क्लबने, धनकवडी पुणेचा हा संघ. ऑन साइडला फक्त स्वीप केलाय करणने. रन आता इथे मिळतील करणला. एकच. भरपूर वेगाने फिल्डर येत आहेत डीप मधून. 1 रन करणच्या खात्यामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. प्रत्युत्तर चांगला आहे. 2 ओव्हरमध्ये रन झालेत 11. 2 विकेट गमावल्यानंतर कंधारी किंग्स. देखिए छोटे स्कोर पर मैच को किस तरह बचाना चाहिए
समोर आणि त्यानंतर इथे इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये टॉपेज घेत विकेट किपरने हा चांगला झेल पकडलाय. नवीन बॅट्समन सुहास पवार मॅन फ्रॉम कल्याण आता बॅटिंग करताना दिसेल मैदानामध्ये. 12वर 3 विकेट 53 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. हरीश सर, या मॅच मध्ये मी म्हणेन सध्या पारडं जळ आहे निलेश भिंताडे क्रिकेट क्लबचा. असं नाही की मॅच संपलाय, परंतु या मॅच मध्ये खूपच चांगली बॉलिंग या टीमने केली आहे. श्रेयस कदम जैसे हार्ड हिटर को आउट करके अब करण मोरे के ऊपर थोड़ा प्रेशर है, क्योंकि करण मोरे के लिए इस वक्त ये तय करना बहुत ज़रूरी है कि मैं रुक कर खेलूं या अपने ऑल आउट जो उनका अग्रेसिव क्रिकेट है वो खेलूं. दूसरी ओर पर जो सपोर्ट है दूसरे एंड से वो कैसे मिलेगा, ये भी देखने वाली बात होगी, क्योंकि करण मोरे एक के बाद एक अपने 3 साथियों को खो चुके हैं और अब वो ज़्यादा खोना नहीं चाहते. सुहास पवार का आना इस वक्त फ़ायदेमंद इसलिए भी साबित हो रहा है कि राइटी के साथ में एक लेफ्टी को भेजा गया है. अगदी बरोबर आहे. कॉम्बिनेशन तेच ठेवायचं आहे, कारण समोर लेफ्ट आर्म सीमरचा वापर केला जातोय. यासर अराफत इथे बॉलिंग करत असताना शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर ठेवण्यात आला आहे, एक कव्हरला फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. लॉंग ऑफ ठेवला तो मात्र थोडासा वाईड. लॉंग ऑन अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मिड विकेटला फिल्डर आहे आणि एक स्क्वेअर लेग. हे क्षेत्ररक्षण सजवत असताना यासर अराफत या ओव्हरचा 5वा बॉल टाकताना दिसेल. रन झालेले आहेत 12. पुढे सरसावत हलक्यात आणि फक्त दिशा दिली. मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर आहे. दुसरा रनचा प्रयत्न इथे होईल का, थांबवलं होतं आणि त्यानंतर धावत सुटला होता सुहास पवार. आणि आता करणने प्रयत्न केलाय दुसऱ्या रनचा. दुसरी रन इथे कंप्लीट होईल. एकूण 1 रन महत्वाचे या मॅच मध्ये. नहीं वाकई में, और यहाँ पर देखो दोनों बल्लेबाजों ने फील्डर जो है उसके शरीर की जो बॉडी लैंग्वेज है उसको पढ़ा. मतलब इस वक्त ये जो 2 बल्लेबाज पहला रन दौड़े और जो दूसरा रन दौड़े उसमें फ़र्क था. पहला रन जो था थोड़ा टेंटेटिव था, लेकिन दूसरा रन जो था कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, वो स्ट्रॅटेजी वाला रन था. अगदी बरोबर आहे. भरपूर वेगाने त्यानंतर दुसरी रन कंप्लीट केली. पहिल्या रनमध्ये थोडीशी जोखीम होती, थांबले होते बॅट्समन. त्यानंतर पुन्हा एकदा कॉल केला करणने रनसाठी आणि रन कंप्लीट झाली आहे आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या 14. 3 विकेट गमावल्यानंतर सुरुवात पहा दोन्ही टीमची अडखळतच झाली होती. त्यानंतर पप्पू तोडकरने चांगली बॅटिंग केली. 19-39 हे समीकरण. यावेळेला क्लीन बोल्ड, बॅटचा फेस लवकर क्लोज केला आणि ही आहे क्रिकॉन फॅन्टसी विकेट. बॉलर यासर अराफतच्या खात्यामध्ये. बॅट्समन सुहास पवार आउट. क्या परफेक्ट यॉर्कर है, और मेरे ख्याल से यासिर अराफत ने ये यॉर्कर एक रात में डेवलप नहीं किया, इसके लिए कई घंटे प्रैक्टिस करनी पड़ती है और बड़े आराम के साथ वो यॉर्कर किया. जो यॉर्कर हमने आज पूरी प्रतियोगिता में एक से बढ़कर एक गेंदबाजों के जरिए देखे. हमने अभिजीत दुबे का यॉर्कर देखा, विजय पावले का यॉर्कर देखा, प्रीतम बारी का यॉर्कर देखा, अनिकेत राउत का यॉर्कर देखा, यासिर अराफत का भी तो यॉर्कर देखिए. और वाकई में इस टूर्नामेंट में जितने यॉर्कर बने हैं उसका अगर एक अलग वीडियो बनाया जाए तो जो पूरी दुनिया है उसको यॉर्कर क्या है समझ में आ जाएगा. इट्स अ परफेक्ट यॉर्कर एट अ परफेक्ट ओकेजन. अगदी बरोबर आहे. पहा लवकर बॅटचा फेस क्लोज केला होता आणि यॉर्कर बीट करून गेला बॅट्समनला. विकेट मात्र मिळताना दिसते. आणि आणखीन अभिजित दुधेचा जो यॉर्कर होता तो देखील खूपच चांगल्या टप्प्यावर त्याने टाकला होता. अगदी परफेक्ट मिडल स्टंपवर जाऊन तो पडला आणि त्याचमुळे यॉर्करवर चर्चा आपण करतोय. अशी जर एखादी व्हिडिओ बनली क्रिकॉन कपची तर भरपूर प्रसिद्धी मिळेल या सर्वच बॉलर्सला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 14 आणि विकेट गमावलेले आहेत 4. टीम कंधारी किंग्सने येणाऱ्या 18 बॉलमध्ये रन करायचे 39 आणि रिक्वायर रन रेट असेल 13. कुणाल, यहाँ पर 18 बॉल 39 रन है. अगर इस इक्वेशन को 12 बॉल 28, 12 बॉल 30 तक लाने में कामयाब हो गया NBCC तो मेरे ख्याल से आखिरी 2 ओवर में उनका पल्ला भारी रहेगा. दूसरी ओर क्योंकि अभी भी करण मोरे नॉट आउट है, अगर करण मोरे और उनके साथ जुड़े हुए अभी नए बैट्समैन प्रज्योत अंबीरे अगर इसको 12-20, 12-22 तक भी ले आए, 12-20, 12-22, 12-18, आई थिंक कांधारी किंग्स जो है उनका पल्ला भारी रहेगा. जो जद्दोजहद है वो एक्स्ट्रा 10 रन की है, 10 इस तरफ 10 उस तरफ. अब ये 10 जो है ये कौन सी तरफ बस करेंगे ये हमें देखना होगा. 18 बॉलमध्ये 39 रनची आवश्यकता. मोहम्मद इस्तेशाम आता बॉलिंग करण्यासाठी तयार होतील पुन्हा एकदा ओव्हर नंबर 4 मध्ये. आणि बोईसर यांकडूनच त्यांनी या अगोदरचं षटक टाकलं होतं. चांगली बॉलिंग तिकडून त्यांच्या माध्यमातून राहिली. 18 बॉलमध्ये 39 रन करायचे. 4 रन खर्च केले होते. अगोदरच्या ओव्हरमध्ये 1 विकेट त्यांनी घेतली होती. पहिलाच बॉल करण
करण मोरेच्या बॅट मधून रन रन आणि रन. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा येतोय दमदार G20 षटकार. और यहाँ पर कुणाल, मुझे हमारे साथी कमेंटेटर सैयद हुसैन की याद आ गई. कुप्पा, क्या मौत खेलते तुम्ही. हाँ, वो जो हैदराबादी एक्सेंट है मैं भूल नहीं पाया हूँ. और क्या मौत मारा है भाई. क्या मौत बल्लेबाजी हो रही भिडू. काय फटका होता. लाजवाब टायमिंग करण मोरेच्या बॅट मधून क्लास इथे दाखवत असताना, आणि त्या बॉलवर देखील लिहिलेलं आहे CLASS क्लास. लाजवाब टायमिंग G20 षटकारासाठी. कट केलाय. गल्लीमध्ये फिल्डर आहेत. एक नेते मात्र मिळताना दिसेल. बॉलरच्या पेसचा वापर करायचा होता करण मोरेला, आणि या सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. त्यांनी टीमची धावसंख्या पुढे नेली. रन झालेले आहेत 21. 4 विकेट गमावल्यानंतर. काफ़ी जल्दी एडजस्टमेंट कर दी अपने लाइन में वहाँ पर मोहम्मद एहतेशाम ने. अभी भी 4 विकेटों के नुकसान पर 21 का स्कोर है. मंजिल दूर है. रिक्वायर्ड रन रेट 12 का चल रहा है इस वक्त. और अब प्रज्योत अम्बीर है. देखिए लेफ्टी को लेफ्टी से रिप्लेस किया है. 16 गेंदे 32 रन. रिक्वायर्ड रन रेट 12 पर ओवर. कंधारी किंग्सकडे एक चांगले ऑलराऊंडरचं युनिट आहे आपल्याला पाहायला मिळतं, आणि हा देखील एक चांगला ऑलराऊंडर आपल्या समोर बॅटिंग करत असताना प्रज्योत अंबीरे. बॉलिंग खूप चांगली केली. आता बॅटिंग करायची आहे. चांगला फटका. प्रॉपर टायमिंग. वाह वाह वाह, व्हॉट अ शॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. G20 षटकार. बॅट्समन प्रज्योत अंबीरे. ऑलराऊंडरचा उल्लेख केला. मैदानामध्ये गेल्या गेल्या प्रज्योत अंबीरे भाई गंभीर है. गंभीर है, खंबीर है. और यहाँ पर देखिए आते ही पहला बॉल 6. मतलब सामने बॉलर जितना बड़ा है उतना ही बड़ा शॉट मैं खेलूँगा. और ये 6 ने वहाँ पर वाकई में होश उड़ा दिए हैं वहाँ पर NBCC के. वो सोच भी नहीं सकते थे. कुणाल, आपने सही बात कही ऑलराउंडर की. कांधारी किंग्स शायद एकमात्र ऐसी टीम है जिसके चारों बॉलर जो हैं ये चारों ऑलराउंडर भी हैं. राकेश प्रभु, अनिकेत राउत, इसके अलावा प्रज्योत अंबीरे और प्रीतम बारी. और इसीलिए ये जो टीम है ये आने वाले सालों में काफ़ी हद तक आगे जाएगी ऐसा दिख रहा है. अगदी बरोबर आहे. मुंबई क्रिकेटमध्ये या टीमचा तहलका आपण पाहिला आहे. त्यानंतर कुठेतरी हा संघ काही स्पर्धांमध्ये खेळताना दिसला नव्हता. त्यावेळेला अनेकांनी चर्चा केली होती की हा संघ कुठे, आणि हा संघ आता या सीझनला मात्र छाप सोडतोय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटवर. लाजवाब खेळ त्यांचा. 27 रन 4 विकेट. यावेळेला बॅटची एज आणि विकेट कीपर कडून कॅच ड्रॉप, आणि अखेर 1 रन पूर्ण केली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न करणने चालवलाय. 2 रन कंप्लीट होतील. तिसरे रन घेतील का, आता थांबवलंय. करणला माहिती आहे आता प्रेशर नाहीये. जोखीम घेण्यात काही अर्थ नाहीये. विकेट गमवून काही होणार नाहीये, कारण दोन्ही बॅट्समन सेट आहेत. ज्या पद्धतीने बॅटिंग केली प्रज्योतने तो देखील चांगला खेळतोय. कॉन्फिडन्स वाढतोय, आणि हा झेल मात्र सुटलाय विकेट कीपर बबलू पाटील कडून. 2 रन मिळालेत. ये होना चाहिए था, क्योंकि इस तरह के हाफ चांसेस फुल चांसेस में कन्वर्ट करने पड़ते हैं. ये मैच कोई वर्ल्ड कप से कम नहीं है. यहाँ हर एक मैच अपने आप में काफ़ी मायने रखता है. और इस तरह के कैचेस लेने पर वहाँ पर दरवाजे बंद हो सकते थे बल्लेबाज के लिए. लेकिन अब जो इक्वेशन है 14 में 24 14 बॉल आणि 24 रनची आवश्यकता अजूनही मॅचमध्ये असेल. करण मोरे खेळतोय 10 बॉलमध्ये 16 रनवर. दुसऱ्या बाजूला एका षटकारासह 8 रनची खेळी साकारली आहे बॅट्समन प्रज्योत अंबीरेने. 14 बॉल आणि 24 रन हे समीकरण. आणखीन एक शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन ऑन साईडला पूल केलाय. मिड विकेटवरून फिल्डर येत आहेत. करणने आता फक्त एका रनचा कॉल केलाय. 1च रन मिळेल प्रज्योत अंबीरेला. शेवटचा बॉल या ओव्हरचा असेल. रन करायचे 23. येणाऱ्या 13 बॉलमध्ये 13-23 हे समीकरण. जी बिल्कुल, वो जो 12-20 12-22 की बात चल रही थी, 2 बड़े हिट लगाकर उन्होंने प्रेशर रिलीज कर दिया है. क्योंकि अगर इस वक्त जो फ़र्क है केवल 10 का है, दे नीड 2 बैड बॉल्स टू बी अट बॉल टू बॉल इक्वेशन. और दूसरी तरफ अगर आप NBCC की सोच से अगर देखते हैं तो करण मोरे को वो आउट नहीं कर पा रहे थे, और अब आग के साथ बम गोला भी आ चुका है प्रज्योत अंबीरे नाम का, जो और बरस पड़ा है. सो दिस इज़ अ वेरी ट्रिकी सिचुएशन फॉर मोहम्मद एहतेशाम टू बॉल. अगदी बरोबर आहे. ट्रिकी सिच्युएशनमध्ये मोहम्मद एहतेशाम बॉलिंग करत असताना बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा बाहेर निघाला आणि अंपायरचा सिग्नल येतो हा वाईड बॉल. आणि बबलू पाटीलने लगेचच इथे
चॅलेंज केलं या निर्णयाला. थर्ड अंपायरची मागणी त्याने केली आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. वाईड बॉल नाही असं त्याचं मत आहे. ऑनफिल्ड अंपायरचं मत आहे हा बॉल वाईड होता आणि आता टीव्ही अंपायर ठरवतील हा बॉल वाईड आहे की नाही. हरीश सर, कहानी में बहुत ज़्यादा ट्विस्ट आ रहा है. अब ये ओवर की शुरुआत के पहले चित्र अलग था और ये ओवर जब ख़त्म हो जाएगा ये ओवर तो चित्र अलग दिख रहा है. और दर्शक भी इसी तरह के मैचेस चाहते हैं जहां रोमांच हो, जहां पर उत्कंठा हो, इंतज़ारी हो, बेसब्री हो, और वो इस मैच में देखने को मिल रही है. जब कांधारी किंग्स खार पालघर मुकाबला कर रही है NBCC पुणे के सामने, कनकवली टीम के सामने, धनकवड़ी पुणे. पुणे में तो मुहावरा है पुणे तिथे काय उणे. तो मुझे ये लग रहा है कि पूना को अगर एक मौका मिलता है तो यहाँ पर वाइड बॉल अंपायर ने इसको कैंसिल किया है. सो इट्स अ डॉट बॉल. और 12-23, जो 12-20 12-22 की जगह एक रन ज़्यादा है, लेकिन ठीक है, इतने बड़े सफ़र में एक रन तो हम कवर कर ही लेंगे. जिस तरह बोरीवली से बोईसर आते आते कुछ किलोमीटर्स अपन ने कवर कर ही लिए थे रास्ते में. अगदी बरोबर आहे. 12 बॉलमध्ये आता 23 रनची आवश्यकता आहे. 30 ला 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. कुणाल, इस वक्त एक सवाल और जहन में आता है कि हु विल बी दी फिनिशर, करण मोरे और प्रज्योत अंबीर है या दोनों. ये एक सवाल भी मन में मंडरा रहा है इस वक्त, बिकॉज एक टीम मीटिंग चल रही है इस वक्त जहां शायद सोच है कि ये जोड़ी को कैसे रोका जाए. प्रज्योत अंबीर ने लेकिन आके जो स्ट्रोक खेला है उसने वाकई में इस वक्त दिमाग के ऊपर जोर डाल दिया है NBCC के. मैं दर्शकों को बताता चलूं कि ये मैच के बाद चिट्ठियां निकाली जाएगी. जो सुपर 6 की 5वीं टीम है इसमें तय हो जाएगी. जो भी सुपर 6 में टीमें पहुंची है उसके जो रिप्रेजेंटेटिव प्रतिनिधि है वो ठीक कमेंट्री बॉक्स के नीचे चंद्रकांत शिंदे को कांटेक्ट करें. जो छठी चिट्ठी होगी वो आज के दिन के आखिरी मैच की विनर इस तरह रहेगी. और बाकी जो है 11 वॉरियर्स इंडिया विनर्स, ट्राइडेंट नवी मुंबई, पिरामिडर बड़ौदा गुजरात और शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर, ये रहेगी. और 5वीं चिट्ठी इसमें जीतेगा उसकी रहेगी. तो इस तरह 6 चिट्ठियां होंगी. यासर अराफत बॉलिंग मार्कवर आलेले आहेत ओव्हर नंबर 5 मध्ये. आणि पहिल्याच बॉलवर ऑन साईडला बॉल हवेत केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. बॉल अडवला जाईल तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि अंपायरकडे अपील आणि अंपायरने हा डिसिजन पोहोचवला. आता पुन्हा एकदा टीव्ही अंपायरकडे. कुणाल, आपको नहीं लगता वो जो क्षेत्ररक्षक था उसके लिए भी डबल माइंड था कि या मैं कैच के लिए जाऊं और बॉल मेरे बाजू से निकल गया, उससे अच्छा कैच नहीं लेता हूं लेकिन कम से कम 2 तो रोक लेता हूं. पण तिथे नव्याने उगवलेलं जे गवत आहे, जी ग्रीनरी आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यामध्ये बॉल थोडासा थांबला, त्यामुळे हाईट कमी मिळाली. अन्यथा जर बॉल दुसऱ्या क्षेत्रामध्ये पडला असता तर तिथून नक्की बॉलने चांगला बाउन्स घेतला असता, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. फिल्डर डबल माइंड होता, परंतु मैदानामध्ये अंपायर जास्त डबल माइंड नव्हते. अंपायरने लगेचच पाठवला हा डिसिजन तिसऱ्या अंपायरच्या कोर्टमध्ये, कारण टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करायला हवा आणि हेच आता केले शशी साटम यांनी. नॉट आउट इथे घोषित करण्यात आले. 2 रन आता इथे मिळतील बॅट्समनला. पहा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. लोअर फुलटोस बॉल आता समोर निघाला. बॉल कव्हरच्या दिशेने 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केला जाईल का? नाही, थांबवले. दोन्ही बॅट्समनने एकमेकांना कॉल केला. एकच रन इथे महत्वाची असेल. पहिल्या बॉलवर 2 रन आणि या बॉलवर आता इथे सिंगल, म्हणजे आता 10 बॉलमध्ये रन करायचे 20. 10-20 रिक्वायर रन रेट 12. यासिर अराफत की अगली 4 गेंदें काफ़ी अहमियत रखती है
क्योंकि जो मुखालिफ टीम है वो भी बहुत ज़बरदस्त अब वापसी कर चुकी है, प्रज्योत अंबीरे और करण मोरे। दहा बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता आहे. या मॅचमध्ये कुठलाही संघ जिंकू द्या, त्या टीमचे कॅप्टन आणि किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आम्हाला लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित पाहिजेत, कारण लगेचच आम्ही ड्रॉ करणार आहोत. ड्रॉची प्रक्रिया अगदी पूर्ण आपल्यासमोर पारदर्शक पद्धतीने होईल. सर्वच्या सर्व टीमचे प्रतिनिधी तिथे उपस्थित असतील. 5 टीमचे प्रतिनिधी आम्हाला आवश्यक असतील. बॉल तयार. यासर अराफत लेफ्ट आर्म राऊंड विकेट. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न अंपायरने पाहिलं आणि त्यानंतर हा डॉट बॉल घोषित केलाय. म्हणजे दबाव वाढतोय आता बॅटिंग करणाऱ्या कंधारी किंग्सवर. 9 बॉलमध्ये रन करायचे 20. नहीं, वाकई में ऊपर नीचे नीचे ऊपर दाएं बाएं बाएं दाएं जो सांसें हैं वो भी अब धक धक एप्लीकेशन की तरह धक धक कर रही है. और यासिर अराफत, इनको मानना पड़ेगा, क्योंकि दबाव भरी परिस्थितियों में जब आप एक नए राज्य में खेलते हैं, पहली बार खेलते हैं, बड़े परिदृश्य पर खेलते हैं और वहाँ अपना सर्वश्रेष्ठ देना, यासिर अराफत वाकई में अगर ये ओवर निकालने में कामयाब हो गए तो एनबीसीसी के लिए फ़ायदा रहेगा. फुल लेनचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह इथे केल्या. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. लॉंग ऑफ वरून लॉंग ऑनला तोपर्यंत 2 रन इथे घेतल्या जातील करण मोरेच्या बॅटमधून. डबल बरोबर आता समीकरण आहे 8-18. 8 बॉल आणि 18 रनची मॅच कंधारी किंग्सला जिंकण्यासाठी आणि सेट बॅट्समन मैदानामध्ये आहे करण, हा त्यांचा प्लस पॉइंट. जी हाँ, अब यहाँ पर इंतज़ार कई लोगों के मन में ये भी है कि 6 बॉल क्या इक्वेशन आएगा. 6 बॉल 10, 6 बॉल 8, 6 बॉल 12, 6 बॉल 14. करण मोरे ने यहाँ पर वेट एंड वॉच वाला क्रिकेट खेला है. उनके पास जो स्ट्रोक की रेंज है, अभी कुछ दिन पहले ही हमने उनकी बल्लेबाजी को देखा था. इस वक्त करण मोरे का डिसीजन मेकिंग बहुत मायने रखेगा. अगदी बरोबर आहे. तो काय निर्णय घेतो याला खूप महत्व आहे. फुलर लेनचा बॉल चॉप केलाय. बॉलला एकच रन इथे मात्र मिळताना दिसेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. लास्ट बॉल या ओव्हरचा खूप महत्वाचा आहे. 7 बॉल 17 रन. बबलू पाटील आपल्या बॉलरकडे गेलाय. यासर अराफतला सांगितलंय हा बॉल तुला योग्य टप्प्यावर टाकायचा आहे, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन तुझ्या समोर आहे सुहास पवार. या बॉलवर मोठा फटका येता कामा नये. अशा अनेक कानमंत्र, अनेक चर्चा मैदानामध्ये झाल्यात आणि पुन्हा एकदा यासर अराफत बॉलिंग मार्कवर. नहीं, वाकई में इस मैच में यासर का असर ये पूरी दुनिया ने देखा है और यासर ने नहीं छोड़ी है कोई कसर, ये भी हमको कहना होगा. अब लेकिन आखिरी बॉल, दिस बॉल इज़ वेरी इंपॉर्टेंट फ्रॉम द रिजल्ट ऑफ दिस मैच, फ्रॉम द व्यू पॉइंट ऑफ रिजल्ट. ये बॉल बहुत इंपॉर्टेंट रहेगी. 7 बॉल आणि 17 रनची आवश्यकता. खूप महत्वाचा बॉल या मॅच मध्ये. आणि यावेळेला बॉल हवेत खेळलाय सुहास पवारने. काऊ कॉर्नरला डीप मध्ये फिल्डर येत आहेत. जजमेंट चांगलं आणि तिथे फिल्डर होते आनंद चव्हाण. बॅट्समन सुहास पवार आउट. 6 बॉल मध्ये आता 17 रनची आवश्यकता कंधारी किंग्सला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. यहाँ प्रज्योत अंबीरे ने उस शॉट को खेला था और आनंद चौहान ने स्टार कनेक्ट कैच लिया और क्रिकॉन फैंटेसी विकेट. यासर अराफत बने आफत. यासर का असर, यासर ने नहीं छोड़ी कोई कसर. मेरे ख्याल से इससे देखिए कुणाल, कल किरण खोबरे, इसको हम भूल नहीं सकते. किरण खोबरे ने जिस तरह इम्प्रेस किया, जो किरण खोबरे ने इम्प्रेस किया वही आज यासर अराफत ने किया है. माफ करा, तर इथे बॅट्समन होते प्रज्योत अंबीरे. सुहास पवार या अगोदर आउट झाले होते आणि अखेर प्रज्योत अंबीरेची विकेट मिळवता आली. चांगलं जजमेंट आनंद चव्हाणच्या माध्यमातून डीप मध्ये काऊ कॉर्नरच्या दरम्यान. फुलर लेनचा बॉल होता, खूप महत्वाचा बॉल यासर अराफतचा, आणि पाहतच राहिला होता ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला होता प्रज्योत अंबीरेने. शेवटी मात्र आनंद आला त्याच्या समोर आणि टीमला आनंदच देऊन गेलाय. आनंद चव्हाण खूप चांगलं जजमेंट. हेलिकॉप्टर उडवला होता अगदी खालून आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्येच तो लँड झालाय आनंद चव्हाणच्या हातामध्ये. येणाऱ्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत अजूनही या मॅचमध्ये. 6-17 हे समीकरण. नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेलेत. प्रीतम बारी. अभी आखिरी उम्मीद है प्रीतम बारी, क्योंकि ये वो खिलाड़ी है जो मैच के रुख को बदल सकता है. और करण मोरे के लिए भी देखिए इस वक्त कितनी सिचुएशन जो उनके मन में चल रही होगी
कि मेरे एक के बाद एक सारे साथी बिछड़ कर जा रहे हैं, मैं अकेला ही हूँ जो अब लड़ेगा। लेकिन जो टूर्नामेंट के पहले दिन ही हमारी बात हुई थी कि ये मत सोचिए कि मैं काफ़ी अकेला हूँ, ये सोचिए कि मैं अकेला ही काफ़ी हूँ, और मैं अगर अकेला काफ़ी हूँ तो कोई माफ़ी नहीं दूंगा, मैं काम करूँगा। आई थिंक करण मोरे बची हुई 6 गेंदों में कितनी बॉल पर स्ट्राइक लेंगे ये भी उतना ही इम्पॉर्टंट होगा। अगदी बरोबर आहे, लढेगा तभी तो आगे बढ़ेगा. 6 बॉल आणि 17 रन हे समीकरण या मॅच मध्ये आहे. बॉलर बरोबर चर्चा केली जाते. बबलू पाटील सांगतील शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावर द्यायचं आहे. आनंद चव्हाणला त्यांनी बोलवलंय, कशा पद्धतीने तुला बॉलिंग करायची आहे, फील्ड प्लेसमेंट कशी आहे यावर ते चर्चा करतात. कुठे मी तुम्हाला फिल्डर दिलेले आहेत, कुठल्या लेंथवर तुम्हाला बॉलिंग करायची यावर चर्चा झाली. आणि लास्ट ओव्हरमध्ये भूषण गोळे च्या खांद्यावर हे षटक सोपवलंय. मॅन फ्रॉम सातारा भूषण गोळे शेवटच्या ओव्हरमध्ये आता बॉलिंग करताना दिसेल आपल्याला. 6 बॉलमध्ये 17 रन डिफेंड करायचे आहेत. करण मोरे स्ट्रायकिंग एंडला आहे. ही जमेची बाजू. पहिला बॉल करणसाठी बीट करून गेलाय विकेट कीपर कडे. आणि आता पहा रनचा प्रयत्न आणि थ्रो डायरेक्ट हिट नॉन स्ट्रायकिंग एंडला. तिसऱ्या अंपायरची मदत इथे घेतलेली आहे ऑन फील्ड अंपायरने. क्या फोटो फिनिश क्रिकेट रहा, मतलब कोई भी एक एंड पर विकेट लेना ज़रूरी था, और देखिए अब एक दूसरे को हाई फाइव दे रहे हैं, ये बहुत ज़रूरी है. और करण मोरे चल चुके हैं वहाँ से, ये हॉलमार्क है. कल हमने कृष्णा सातपुते को देखा था, व्हेन ही वाज आउट ही स्टार्टेड वॉकिंग विदाउट इवन वेटिंग फॉर द अंपायर्स डिसीजन. ये एक बड़े प्लेयर की निशानी है. और यहाँ पर क्रिकॉन फैंटेसी विकेट गिरना तय है. और क्या इस मैच को टर्न अराउंड कर दिया ये एक्शन रिप्ले. यासिर अरफत ने प्रेशर बनाया और उस प्रेशर के ऊपर अब भूषण गोळे मित्रांनो, एक अगत्याची सूचना आहे. आता मी ज्या संघाची नावं घेणार आहे त्याचा एक प्रतिनिधीनी कॉमेंट्री बॉक्सच्या खाली उपस्थित राहायचं आहे. ट्रायडंट नवी मुंबई, पिरामीटर बडोदा गुजरात, 11 वॉरियर्स विनर इंडिया, शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर, आणि ह्या 4 कॅप्टननी किंवा त्याच्या प्रतिनिधींनी रेडी राहायचं आहे. 5वी टीम आता ठरेल आणि 6वी जी टीम आहे तिथे आम्ही क्वालिफायर 6 लिहिलं आहे, जे आज संध्याकाळी आपल्याला समजेल. 5 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता. लास्ट ओव्हरमध्ये भूषण गोळे बॉलिंग करण्यासाठी आला आणि त्याच्या समोर आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय प्रीतम बारी. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅट्समन तुषार घरत. हा देखील नवली गावातला खेळाडू आहे तुषार घरत. स्ट्रायकिंग एंडला प्रीतम बारी आलेत. प्रीतम रमेश बारी घेवली गावचा खेळाडू, माफ करा तडियाळे गावचा हा खेळाडू. 5 बॉलमध्ये 17 रन करायचे आहेत. उलटोच बॉल यावेळेला कव्हर्सला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया अंपायरचा सिग्नल काय येतोय. यावर रन मिळतील 4. आणि स्ट्रायकिंग एंडच्या अंपायरने म्हणजे शशी साटम यांनी हा डिसिजन पाठवलाय पुन्हा एकदा तिसऱ्या अंपायरकडे. त्यांना चेक करायचं आहे हा बॉल कमरेपेक्षा जास्त उंचीने टाकला गेलेला आहे की नाही. देखिए क्या विचित्रता है, जो मैच पूरे कंट्रोल में था वहाँ पर एक धक-धक चौका आया, और अब बीमर है या नहीं उसके लिए रेफर भी किया गया है. अभी जब सुबह अपन यहाँ पर स्टेडियम में आ रहे थे, अपने बाजू से एक गाड़ी गुजरी जिसके पीछे लिखा था अगर आस्था है तो बंद दरवाजे के पीछे भी रास्ता है, और ये वहाँ पर वो रास्ता खुलने जा रहा है. वो जो धक-धक चौका है ये तो आ ही गया है, लेकिन अगर मान लीजिए वो बीमर को कंफर्म किया जाता है तो सोने पे सुहागा हो जाएगा कांधारी किंग्स के लिए. अगदी बरोबर आहे. आणि हा तर मी म्हणेन दिवाळी बोनस सारखाच बॉल राहील जर इथे नो बॉल घोषित केला गेला. अंपायरचा सिग्नल काय येतोय. नो बॉल असेल तर 5 रन मिळतील. त्यामुळे या मॅच मध्ये आणखीन एक मोठा ट्विस्ट बदल येऊ शकतो. क्रिकॉन कप 2021 मध्ये आपण आहोत आज तिसऱ्या दिवसामध्ये.
हा सामना आणि या मॅच मधून जो संघ जिंकणार आहे तो आपला 5वा संघ ठरेल सुपर 6 मध्ये दाखल होणारा आणि त्यानंतर केला जाईल ड्रॉ करण्यासाठी ट्रायडंट नवी मुंबई असतील, त्यानंतर पिरामिडल रायगड असेल, 11 वॉरियर्स विनर इंडिया शिरसाट स्पोर्ट्स आणि एक संघ क्वालिफायर 6 असं आम्ही लिहिले. नो बॉल इथे घोषित केला, रन मिळतील 5 आणि या मॅच मध्ये आता 5 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. और नो बॉल था इसलिए फ्री हिट का बॉल है, मतलब अब ये तो वाकई में मौका है बैट्समैन प्रीतम बारी के लिए. 5 बॉल आणि 12 रन हे समीकरण. नो बॉल इथे घोषित केलाय. भूषण गोळेने केली एक मोठी चूक. ऊर्ध्व विकेट गती थोडीशी कमी केली, हवेमध्येच बॉल फिरवला आणि हा बॉल जाऊन पायावर आदळलाय. 1 रन इथे कंप्लीट होते आणि आता दुसऱ्या रनचा प्रयत्न. सर्व काही घडतं एकाच बॉलवर. जिथे एकही रन नव्हती तिथे लेग बाईटच्या 2 रन मिळाल्या. 4 बॉल 10 रन. मुझे ऐसा लगा वीडियो गेम चल रहा है. आप ऐसा गलती कैसे कर सकते हैं? पहा, ज्या गोष्टीचा व्हिडिओ गेमचा उल्लेख तुम्ही केला त्या गोष्टीचा ऍक्शन रिप्ले काय. या अगोदरचा हा नो बॉल दाखवण्यात आला, तिथे चौकार आला. 5 रन तिथे मिळाले. 5 बॉलमध्ये 12 करायच्या होत्या आणि त्यानंतर 2 रन अक्षरशः चोरून काढलेत मी म्हणेन. मॅच इज इन डेंजर झोन नाव. मॅच डेफिनेटली इन डेंजर झोन. अशा 2 रन पळून काढलेले आहेत आणि भरपूर नाराज आहेत उर्वरित फिल्डर्स. 4 बॉल 10. बीट केलं बॅट्समनला आणि सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल. स्लाइटली ओव्हरपिचच बॉल होता आणि इथे मात्र बीट झाल्यानंतर पहा थोडासा निराश दिसला बॅट्समन. 3 बॉल 10 रनची आवश्यकता. बाय फार वन ऑफ द बेस्ट मैचेस ऑफ द टूर्नामेंट हम कह सकते हैं. भूषण अगर ये मैच निकालने में कामयाब हो जाते हैं तो भूषण आभूषण बन जाएंगे, और अगर प्रीतम बारी इस मैच को निकालने में कामयाब हो जाएंगे तो मैं यकीन के साथ कहता हूं आज पूरा पालघर चाय के साथ खारी और मारी खाएगा. 3 बॉल 10. चेंज ऑफ पेस आणि उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ग्लोबल T20 षटकार. फिंगर रोल केले, लेग कटरला ओळखला आणि पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉल 4. दोन बॉल मध्ये आता 4 रनची आवश्यकता. व्हाट अ मॅच. काय सामना इथे रंगलाय. लाजवाब खेळ. मैदानामध्ये कंधारी किंग्सचा देखील हार मानायला ते देखील तयार नाहीयेत या मॅचच्या दरम्यान. व्हाट अ मॅच. तुम्ही पाहताय क्रिकॉन कप 2021. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि सुपर ओव्हर टाय झाली तर फ्रेश टॉस केला जाईल. 2 बॉल आणि 4 रन. व्हाट अ मॅच. निलेश दादा भिंताडे क्रिकेट क्लब वर्सेस कंधारी किंग्स या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. 53 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. रन झाले 49 आणि आता समीकरण आहे 2 बॉल 4 रन. प्रीतम बारी मैदानामध्ये खेळत असताना काय स्ट्रोक त्याने सजवला. बॉलला टर्न होऊच दिलं नाही. जसा बॉल लेग स्टंपवर पडला पायाच्या अगदी आतमध्ये तसाच उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन तयार. राईट मोर द विकेटने भूषण. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय. थ्रो चांगला आणि 2 रन कंप्लीट. एका बॉल मध्ये आता 2 रनची आवश्यकता आहे. क्रिकॉन कप तुम्ही पाहताय. हृदयाची धडधड 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 आता वाढायला सुरुवात झालेली आहे. अंगावर शहारे आणणारा सामना क्रिकॉन कप मधला आपल्या समोर रंगताना दिसतोय. दोन्हीही टीम खूप चांगल्या पद्धतीने लढलेले आपल्याला पाहायला मिळालेत. एक पुणे जिल्ह्यातून आलेला संघ, एका बाजूला पालघर जिल्ह्यातले अनेक शूरवीर या मॅच मध्ये खेळताना दिसले. अशी लढत तुम्ही पाहताय. 1 बॉल 2 रनची आवश्यकता. मॅच जर टाय झाली तर खेळवली जाईल सुपर ओव्हर. व्हाट अ मॅच. काय सामना इथे रंगलाय. 20,000 प्रेक्षक सध्या आनंद घेतात या मॅचचा. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत TennisCricket.in च्या माध्यमातून. क्रिकॉन कप 2021 च्या दरम्यान प्रीतम बारी आता पडेल का भारी. टीम निलेश दादा भिंताडे क्रिकेट क्लबवर. शेवटचा बॉल. जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी.
यावेळेला पुढे सरसावत बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि प्रीतम बारी जगात भारी या मॅच मध्ये भारी आणि असा सामना संपवलाय कंधारी किंग्सने आणि सुपर 6 मध्ये थाटात प्रवेश केलाय टीम कंधारी किंग्सने. प्रीतम बारीने खूप भारी इनिंग इथे पेश केली, मॅच जिंकून दिली आणि म्हणतात ना स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही, ते याच्यासाठी काय स्ट्रगल केली मॅच मध्ये प्रीतम बारीने आणि काय फिनिश केला हा सामना. शेवटच्या बॉलवर षटकार ठोकत मॅच जिंकली टीम कंधारी किंग्सने. व्हाट अ फिनिश. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला हा षटकार, हे दृश्य आणि त्यानंतर सेलिब्रेशन. 53 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहा टीमच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. खूप चांगले लढलेत पालघर जिल्ह्यातील हे सर्वच शूरवीर. वेल प्लेड बॉयज. आणि आता आपण लगेच जाणार आहोत ड्रॉ साठी. मी विनंती करेन 5ही टीमचे प्रतिनिधी आणि त्यानंतर 6वी टीम म्हणजेच कंधारी किंग्स. स्कोर कार्ड कडे नजर टाकूया. 52 रन केले 6 विकेट गमावल्यानंतर आणि त्यानंतर 57 रन चेस करत असताना केले करण मोरेने 19 केल्या. प्रीतम बारीने खूप चांगली बॅटिंग केली 6 बॉलमध्ये 18. पप्पू तोडकरने पहिल्या इनिंग मध्ये 33 रनची खेळी केली. प्रीतम बारीने बॉलिंग देखील खूप चांगली केली आहे, 2 विकेट घेतल्यात आणि त्याचमुळे की काय या प्रदर्शनाच्या जोरावर प्रीतम बारी ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि जाऊया आता लगेचच फायनल प्रेझेंटेशन कडे. तिथे जोडले जातात व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या आणि त्यांच्याच बरोबर को अँकर रेश्मा मयेकर आणि तिथे केला जाईल सुपर 6 चा ड्रॉ. इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद कुणाल दादेजी. ट्रायडंट नवी मुंबई आणि 11 वॉरियर्स विनर्स इंडिया या 2 टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी यांनी इथे यायचं आहे. ट्रायडंट नवी मुंबई आणि 11 वॉरियर्स विनर इंडिया, त्याचप्रमाणे पिरामिडर बरोडा गुजरात आणि शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर या 4ही टीम आणि त्यानंतर कांधारी किंग्सचे प्रतिनिधी, असे 5 प्रतिनिधींनी इथे संपर्क साधायचा आहे. आणि क्वालिफायरचे जे उद्याचे मैचेस हैं त्याची चिट्ठी अपन टाकणार आहोत. दोस्तों मैं आपको बताना चलूं कि जब क्रिकॉन कप का अनाउंसमेंट हुआ और जब लाइव ड्रॉ किए गए तो एक कमिटमेंट दिया गया था कि सुपर 6 के जो मैचेस हैं वो चिट्ठी के ज़रिए डिसाइड किए जाएंगे और वो चिट्ठियां आज हम इस वक्त कर रहे हैं. इसको दोपहर में करने के पीछे वजह ये भी है क्योंकि अभी 2 मैच होने बाकी है रेशमा, लेकिन अगर ये शाम को 6 बजे हम करते हैं तो जिस टीम का कल सुबह पहला मैच है वो ट्रैवल नहीं कर पाएगी. लेकिन अगर हम इस वक्त अनाउंसमेंट करते हैं तो वो जो टीम है उसके प्लेयर्स को मैसेज जाएगा, वो अपना ट्रैवल प्लान कर सकते हैं. ये एक वजह है कि हम इस तरह दोपहर के समय पे ये ड्रॉ कर रहे हैं. टोटल 6 चिट्ठी है. 11 वॉरियर्स विनर्स इंडिया, ट्राइडेंट नवी मुंबई, शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर और पिरामिडर बरोडा गुजरात और कांधारी किंग्स खार पालघर. अनिकेत राऊत इथे उपस्थित राहायचं आहे. चलो अनिकेत आ चुका है पहला. शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर, शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगरचा माणूस असेल किंवा प्रतिनिधी या ना पुढे या. अमोल शिरसाट साहेब आहेत. त्याचप्रमाणे 11 वॉरियर्स विनर्स इंडिया, 11 वॉरियर्स विनर्स इंडिया, ट्राइडेंट नवी मुंबई, 11 वॉरियर्स विनर्स इंडिया. परत एकदा इथे आणि ही शेवटची अनाउन्समेंट आहे. 11 वॉरियर्स विनर इंडिया याचा एखादा प्रतिनिधी असेल, संघमालक असेल, कॅप्टन असेल, इथे या. ट्रायडंट नवी मुंबई कॅप्टन असेल, त्याप्रमाणे संघमालक असेल किंवा प्रतिनिधी असेल, इथे या. शिरसाटचे आहेत, कांधारीचे आहेत आणि पिरामिडर बडोदा गुजरात यांचा संघमालक किंवा कॅप्टन किंवा प्रतिनिधी. आणि ह्या लोकांच्या हस्तेच आपण चिठ्ठ्या करणार आहोत. परत एकदा सांगू इच्छितो
हे करण्यामागचा उद्देश दोन आहेत. पहिलं, आम्ही लाईव्ह ड्रॉच्या वेळी कमिटमेंट दिलेली सुपर 6चे मॅचेस चिठ्ठ्याद्वारे केले जातील, जे आम्ही आज प्रॉमिस पूर्ण करणार आहोत. दुसरी गोष्ट दुपारी अशासाठी करतोय की उद्या जे सामने आहेत, जर एखादा संघ लांबून येणार असेल किंवा त्याला प्रवास करायचा असेल तर त्याचा प्रवासाचं नियोजन त्याला व्यवस्थितरित्या करता यावं म्हणून हा ड्रॉ आपण आता करणार आहोत. या ड्रॉमध्ये 5 नावं ऑलरेडी आहेत. 11 वॉरियर्स विनर्स इंडिया, ट्रायडंट नवी मुंबई, पिरामीटर बडोदा गुजरात आणि त्याप्रमाणे शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर आणि कांधारी किंग्स खार पालघर. 6वी जी चिठ्ठी आहे त्याच्यामध्ये आम्ही क्वालिफायर 6 असं लिहिलं आहे. म्हणजे आजची जी शेवटची मॅच होणार जेव्हा 4:30-5 वाजता, त्या मॅचचा विनर तो क्वालिफायर 6ची जी चिठ्ठी आहे तिथे रिप्लेस होईल आणि त्याची मॅच होईल. आता अजून एकदा आणि आता सांगू इच्छितो, ज्या पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील ती उद्या सकाळी पहिली मॅच, त्यानंतर ज्या 2 चिठ्ठ्या उचलता येईल आपल्याला ती उद्या सकाळची दुसरी मॅच असणार आणि मग राहिलेल्या ज्या शेवटच्या 2 चिठ्ठ्या आहेत ती उद्याची तीसरी मॅच असणार. हिंदी में बता देता हूँ दोस्तों, जो 2 चिट्ठी पहले उठाई जाएगी